वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानाच्या निमित्तानं उपस्थित असणारे या व्याख्यानाचे अध्यक्ष आदरणीय दादा, या गावचे सन्माननीय सरपंच, उपसरपंच सरांनी आणि शिवराजदादांनी बरेच आग्रहानंतर इथे येण्याचा योग आला. ते दोघं पत्रकारांच्या आसनावर पत्रकार सोडून सुद्धा काही जण बसलेले आहेत, कारण सध्या वातावरणच ते आहे. पदावर नसताना सुद्धा पदावर बसण्याची इच्छा अनेकांना असते. असे बसणारे सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, सातची वेळ आहे, मोसम वेगळाच सुरू आहे आणि अशा प्रतिकूल मोसमामध्ये हे व्याख्यान मला सुरू आहे. प्रत्येकाला काळजी आहे, देशाची आहे, राज्याची आहे. सतत दिवसभर सुरू आहे. मध्ये मध्ये सोशल मीडियावर कुणाला तिकीट मिळालं, कुणाला नाही मिळालं. दुसऱ्याच्या तिकिटाची एवढी काळजी करणारी या जगामध्ये भारतातल्या सारखी दुसरी कुठंच जनता नसेल. त्या गोष्टीचा सुद्धा त्याग करून इथं उपस्थित असणारे सर्वजण, थोड्याफार संख्येमध्ये उपस्थित असणारे आया, बहिणी, कारण 7 ते 9चा कालावधी हा प्राईम टाईम आहे. ती सध्या काय करते, तुझ्यात जीव रंगला, अशा अनेक मालिकांच्या आकर्षणाला त्याग करून सुद्धा उपस्थित असणाऱ्या आया, बहिणी, बी पाटील सरांची जी तरुण गँग आहे, पसायदांसारख्या एवढ्या अवघड विषयाला सुद्धा त्यांनी आणून बसवलेलं आहे आणि तरी ते बसलेले आहेत. एक लाईनमध्ये सगळेजण आहेत. ते सगळ्या लेकरांचं, जबरदस्तीनं आलेल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. श्रोत्यांचे प्रकार 4 आहेत. श्रोत्यांचे 4 प्रकार आहेत. त्याच्या अगोदरचे श्रोते आहेत ते पण सांगतो की पहिले हौसे, गवसे आणि नवसे 3 प्रकारचे श्रोते असतात. हौसे असतात ते बरोबर 7 वाजता उपस्थित राहतात. कुठलंही कारण त्यांच्याकडे नसतं, अगदी वेळेत उपस्थित असतात. आपला स्वतःचा मोबाईल बंद करून उपस्थित असतात. ते हौसे असतात. दुसरे असतात ते गवसे असतात. आता जाधव सरांना दिसलं पाहिजे, त्यांनी व्याख्यान मला आयोजित केली आहे त्यामुळे त्यांना दिसलं पाहिजे म्हणून आलेले असते ते गवसे असतात. आणि नवसानं आलेले आहेत ते लांब असतात, दूर उभे असतात. शक्यतो दरवाजा जवळ असतो तो तिथं उभे असतात. कार्यक्रम बरा वाटला तर थांबायचं, नाहीतर निघून जायचं, अशा प्रकारचे असतात. त्याच्याही पुढचे 4 प्रकारचे श्रोते असतात. पहिल्या प्रकारचा श्रोता, मोबाईल जरा आपले आहेत, जे काही अजून तरुण मुलं आहेत की ज्यांच्या माना अत्यंत विनम्र आहेत, त्या विनम्रतेला जरा धक्का द्यावा. त्यांनी ताठ मानेनं बसावं. ते खाली स्क्रीनवर बघताना मान लय वाईट झालेली आहे, कारण परवा लहाने सर असं म्हटलं की भविष्यात जन्माला येताना सुद्धा पोरं आता खाली मान घालूनच येत आहेत का काय, इतकं आईबापांचं त्या मोबाईलवर प्रेम आहे. त्यामुळं खाली मान घालू नका, त्याला थोडासा विसावा द्या. ज्याला मोबाईल बंद करणं माहीत नाही त्याला एक लाल रंगाचं बटन आहे, त्याचं नरडं दाबा. आपल्या अस्तित्वानं शेजारच्या कुणालाही अस्तित्वाला बाधा येऊ नये असं जगणं, त्याला सभ्यग्रस्त असं म्हणतात आणि ते सभागृहामध्ये उपस्थित असतात. अशा सर्व सभ्यग्रस्तांना ही विनंती आहे. मुद्दा होता की 4 प्रकारचे श्रोते आहेत. पहिल्या कनिष्ठ प्रकारचा श्रोता आहे, तो येतो, बसतो, त्याचं लक्ष नसतं अजिबात. ते येऊन बसलेलं असतं, इकडं बघ, तिकडं बघ, किती खुर्च्या भरलेत, किती नाही भरलेत, कोण आलंय, कोण गेलंय, याच्यावर त्याचं लक्ष असतं. काहीच लक्ष नसतं. आलेलं असतं, 1 तास 1.5 तास घालवतंय, निघून जातं. त्याच्यापेक्षा वरचा श्रोता असतो तो दिवाळीतल्या लाईटिंगसारखा असतो. ती लाईटिंग जाते येते, जाते येते, जाते विजते असं नव्हे, जाते येते. तसा तो श्रोता असतो. तो हसलं कुणी किंवा वक्त्यानं हसवलं की तो हसतो, तेवढ्यापुरता येतो सभागृहामध्ये. इतर वेळेला तो परत मन हिंडे दाही दिशा. त्याच्यापेक्षा वरचा श्रोता जो असतो तो मनापासून ऐकतो, खूप मनापासून ऐकतो. त्याची इच्छा असते ऐकायची आणि ऐकतो पण. आणि ऐकून बाहेर गेल्यानंतर त्याला विचारलं की कसं काय झालं व्याख्यान, ते म्हणते खूप चांगलं झालं. काय सांगितलं वक्त्यानं त्याला सांगताच येत नाही. तो ऐकतो पण त्याला सांगताच येत नाही. वाचनालयासारखी परिस्थिती आहे. मी सरांना आल्याला विचारलं की पुस्तकं किती आहेत. पुस्तकाचं त्यांनी आकडा सांगताना 20,000 असं म्हटलं.
मी म्हटलं अकाउंट किती आहे? ते म्हटले 200. अकाउंट सांगताना 200ची जो उच्चार होता ना तो आत्मविश्वास हरवलेला होता. म्हणजे वाचनालयाचा खरा हेतू जो आहे, जसं मी ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर सपाट असं म्हणतो, तसं वाचनालयातली पुस्तकं ही कसर लागून फाटायला नको तर लोकांनी वाचून फाटायला हवीत. त्या ग्रंथालयाचं रूपांतर वाचनालयामध्ये होणं. व्याख्यानाचंही तसंच आहे की ऐकल्यानंतर त्याच्यातले जे मुद्दे होते ते लक्षात राहणं अपेक्षित असतं, पण नसतात, राहत नाहीत. आणि उत्कृष्ट श्रोता जो आहे तो कल सुना आज बना, तो ऐकतो, खूप मनापासून समरसतेनं ऐकतो. त्याच्यातला जो बोध घ्यायचा आहे तो घेतो, सोडायचा तो सोडतो आणि आपलं आयुष्य घडवत राहतो. व्याख्यानमालेचा हेतूसुद्धा तोच आहे. महाराष्ट्रभर मी व्याख्यानाला जातो आहे. बऱ्याच ठिकाणी व्याख्यानमाला खूप यशस्वीरित्या 10,000 हजार श्रोत्यांच्या व्याख्यानमाला मी बघितलेल्या आहेत. वेळेवर सुरू होतात, वेळेवर चालतात, वेळेवर संपतात. मी एक व्याख्यानमाला अशीही बघितलेली आहे की खूप छान चाललेली होती. त्या गावामध्ये जवळजवळ 36 वर्ष ती व्याख्यानमाला सुरू होती. अगदी केंद्रीय मंत्र्यांच्यापासून ते महाराष्ट्रातल्या खूप नामवंत विद्वान वक्त्यांच्यापर्यंतची सगळ्यांची व्याख्यानं तिथं झाली. आणि पुन्हा जे संयोजक होते त्यांच्या लक्षात आलं की माझ्या गावावर काहीच परिणाम नाही आहे, कारण गावातला सगळ्यात मोठा दारूचा अड्डा त्याच गावातला, तालुक्यातला, गावातली सगळ्यात मोठी भांडणं त्याच गावातली, इलेक्शन लागलं की मारामाऱ्या त्याच गावातल्या. मग त्यांच्या लक्षात आलं की माझ्या गाववाल्याने हे काय मनावर घेतलेलं नाही आहे. कृष्णाकाठचं ते गाव आहे. मग त्यांनी ती 36 वर्षानंतर ती व्याख्यानमाला बंद केली, कारण गाववाल्याने निश्चयानं ठरवलं होतं की जे ऐकायचं ते पलीकडच्या कृष्णेच्या पाण्यामध्ये बुडवायचं आणि आपल्याला जगायचं तसं जगायचं हे ठरवल्यामुळं त्यांनी ती व्याख्यानमाला बंद पाडली. हे प्रबोधनाचा विषयच नव्हता. जसं मी कायम सांगतो की आम्ही प्रवचनाला गेलो की प्रवचन संपलं की माणसं येऊन आमच्या पाया पडतात. त्या पाया पडण्याचा अर्थ काय असतो की जे तासभर तू सांगितलं असशील ते तुझ्या पायावर ठेवून आम्ही निघालोय. जसं काय जगायचं आहे तुला ते तुझं जग, जे तू सांगितलं आहेस ते तुझं जग. त्या सांगितलेल्या जगण्याप्रमाणे जगण्याचा आमचा संबंध अजिबात नाही. आलो तो तासभर, तुझ्यावर उपकार समज, तुझ्या पायावर डोकं ठेवते ना आम्ही निघालो त्या प्रकारे. कारण सुरेश भट असं म्हणतात की बोलून पाषाणाची दुनिया बदलली नाही, बहरिते शब्दांचे मी नुसतेच उधळले. पाषाणाची दुनिया बदलायला तयार नसते. इतकी व्याख्यानं, इतकी कीर्तनं, इतकी प्रवचनं होतात तरी आपल्या आजूबाजूला इतकी हिंसा, इतकी घृणा, इतका द्वेष, इतका मत्सर. म्हणजे माणूस नावाची जात म्हणून आम्ही जगायला तयार नाही. आम्ही ज्या व्यवस्था निर्माण केल्या की जसं मागाशी सरांनी सांगितलं की आम्ही व्यायामशाळा निर्माण केली, आम्ही MPSCचे अधिकारी निर्माण करण्याची तयारी केली, सगळी गोष्टी आम्ही माणसं उभी केली. व्यवहारी जगामध्ये आम्ही माणसं उभी केली, पण आम्ही अधिकारी तयार केला तर तो पैशाला हात लावणार नाही, त्याची जीभ पापाच्या पैशाच्या वेळेला त्याच्या जिभेतून लाल टपकणार नाही. ही सुद्धा गोष्ट त्याच्या आयुष्यामध्ये केली तर त्या गोष्टीचं खरं गोष्ट. मग आम्ही घडवत असताना मूळ उद्देशापासून दूर गेलो की आम्हाला घडवायचं आहे, अधिकारी घडवायचं आहे. जी माणसं आम्हाला घडवायची आहेत ना ती घडवलेली माणसं म्हणजे हिरा असली पाहिजेत. म्हणजे त्या पैशाला वश होणारी असली पाहिजे, न होणारी असली पाहिजे, ती जातीवंत जिगरबाज असली पाहिजे. ते घडवणं झालं तर मग यश झालं. नाहीतर आम्ही 100 अधिकारी केले आणि 100 अधिकाऱ्यांचे 10, 15, 20 वर्षामध्ये पापाच्या पैशात बंगले आम्ही तयार केले झाले असतील तर ते यश समजायचं का ते ठरवायचं. कारण प्रबोधनाचा हेतूच मुळामध्ये तो आहे की खरा माणूस घडणं, माणसाच्या आयुष्याची उंची वाढणं, माणसं एकत्र करणं. याच्या पाठीमागं आमच्या पूर्वसुरींचा, आमच्या संतांचा, महापुरुषांचा हेतू काय होता की माणसं 2 कारणासाठी एकत्र येतात. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवण्यासाठी एकत्र येतात आणि स्टँडर्ड ऑफ लाईफ वाढवण्यासाठी एकत्र येतात. म्हणजे माणसं जी एकत्र येतात की आमच्या व्यवहारी जगामध्ये आमचं संपन्नता मिळावी, खा प्या मजा करा या गोष्टीमध्ये संपन्नता मिळावी, मनोरंजनासाठी एकत्र येतात. पण लोकसंग्रह कशासाठी करावा याच्याविषयी पूर्वसूरी असं म्हणतात की स्टँडर्ड ऑफ लाईफ, माणसाच्या जीवनमानाचा दर्जा उंच व्हावा यासाठी माणसं एकत्र यावीत. म्हणजे सभागृहातून, प्रबोधनाच्या सभागृहातून माणूस बाहेर पडल्यानंतर तो आत येतानाचा माणूस आणि बाहेर पडणारा माणूस त्याच्यामध्ये बदल असला पाहिजे, परिवर्तन असलं पाहिजे. म्हणजे आत येताना तो जो होता तो बाहेर जाताना त्यानं ठरवलेलं असलं पाहिजे की माझ्या आयुष्यामध्ये या गोष्टींमध्ये मी बदल करणार आहे. अन्यथा ही अशा व्याख्यानमाला म्हणजे नुसतंच ते 1-1.5-2 तासाचं मनोरंजन होऊन जातं आणि माणसं आहे तिथंच राहत असतात. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये पेटंट वाक्य आहे, खूप विद्वानांनी ते अनेक वर्ष
घासून घासून आमच्या मनावर बिंबवलेलं आहे. कीर्तनानं आणि प्रवचनानं माणूस सुधारत नाही आणि तमाशानं बिघडत नाही हे आमच्या मनावर ठरवून ठेवलेलं आहे. पण तरीही माणसांच्या मध्ये थोडीशी धुगधुगी आहे, ती काही गोष्टीमुळे आहे. मला आज विषय सरांनी सांगितलं की पसायदानाचा विषय घ्यायचा. ही भूमी संतांची आहे. कारण माणसाच्या जीवनाची उंची वाढायची असेल, जीवनाची उंची वाढायची असेल, व्यवहारिक जगामध्ये आम्ही सगळेजण, मी मगाशी म्हटलं की नश्वर गोष्टींच्या पाठीमागे आम्ही सगळेजण लागतो. आम्ही सत्तेच्या मागे लागतो, आम्ही संपत्तीच्या मागे लागतो, आम्ही पदाच्या मागे लागतो, आम्ही प्रतिष्ठेच्या मागे लागतो, आम्ही मानाच्या मागे लागतो, आम्ही सौंदर्याच्या पाठीमागे लागतो. जी लोक अखंड आयुष्यभर जन्माला आल्यानंतर या 5-6 गोष्टीच्या पाठीमागे लागतात, त्या माणसांचं जीवन सफल आणि यशस्वी झालं का? जीवन यथार्थ आणि कृतार्थ होण्यासाठी एका कोणत्या तरी गोष्टीची आवश्यकता असते, आणि ती असते म्हणजे विचाराची असते. जर सत्तेनं माणूस यथार्थ झाला असता, कृतार्थ जीवन जगला असता, तर महाराष्ट्रामध्ये पालख्या या सत्ताधीशांच्या उचलल्या असत्या. तुम्ही बघा, सत्तेनं माणूस सुखी होत असता तर जेवढे माजी आहेत या जगामध्ये, माजी जे झालेले आहेत, त्या माजी झालेल्यांना सगळ्यांना विचारा, तुम्ही सुखी आहात का? सत्ता भोगली आहे तुम्ही? नाही आहे ना कुणी सुखी. संपत्तीवाल्यांना विचारा, तुम्ही सुखी आहात का? म्हणजे संपत्तीनं माणसं सुखी असती तर अडाणी आणि अंबानींच्या पालख्या आम्ही उचलल्या असत्या. अडाणी आणि अंबानींच्या पालख्या आम्ही उचलल्या असत्या. म्हणजे तसंही झालं असतं. पण आज एवढ्या मोठ्या हवेल्यातून सुद्धा आपल्याला आक्रोश ऐकू येतो. नाही ना उचलत. परवा श्रीमंतांच्या घरातल्या लग्नांचा खर्च 1000 कोटीचा असतो. त्या 1000 कोटीच्या लग्नामध्ये नृत्य करण्यासाठी जी नर्तकी आणलेली होती तिला 73 कोटी इतकं मानधन दिलंय. आता जाधव सर मला जाताना किती देणार आहेत मला माहित नाही. म्हणजे 3 तासाच्या तिच्या नृत्यासाठी तिला 73 कोटी घेतलं. एवढंच नाही, ते नृत्य करण्यासाठी तिनं जे साहित्य आणलं होतं समुद्रातनं ते 13 ट्रक इतकं साहित्य होतं. मला काहीच लागलं नाही. म्हणजे असा चालू आहे, म्हणजे कशाचीच आवश्यकता नाही. पण हे सगळं झाल्यानंतर 1000 कोटीचा खर्च झाल्यानंतर जर भाषण जर तुम्ही ऐकलं असेल तर त्या भाषणामध्ये एक व्यथा आहे. माझ्या लेकराला भस्म्या नावाचा रोग झाला आहे. एवढी संपत्ती असून सुद्धा मी त्याला नाही वाचवू शकत. मला आशीर्वाद द्या. म्हणजे माणूस संपत्तीनं सुखी होत असता तरी इतकी व्यर्थता जीवनाची, कुठंतरी कमी असण्याची व्यर्थता माणसाच्या आयुष्यामध्ये त्याला प्राप्त झालेली असते. म्हणजे संपत्तीनं, मी मगाशी वाक्य म्हटलं की संपत्तीनं माणसं सुखी असती तर थोरा मोठ्यांच्या हवेलीतून आम्हाला किंकाळ्या ऐकू यायला नको हवे होत्या. किंबहुना संपत्तीवालांच्या आम्ही पालख्या उचलल्या असत्या. पद, प्रतिष्ठा, मान, पदवाल्यांचं तर भयंकर अवघड गोष्ट असते. तुम्ही आता हाल बघताय. म्हणजे सकाळी या बिळात तर संध्याकाळी त्या बिळात, परत त्या बिळामध्ये नुसत्या पदासाठी किती घालमेल चालू आहे देशभर. ह्या बिळात नाही संधी मिळाली की ह्या बिळामध्ये संधी. मी स्वतः पदाचा अनुभव घेतला आहे. म्हणजे मी जिथं जिथं काम केलंय तिथला शिपाई मी सत्तेवर असताना असा 90 डिग्रीत वाकायचा आत जाताना. आता घासून गेला तरी माझ्याकडे बघत नाही. सत्ता इतकी नश्वर आहे. सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान आणि सौंदर्य. सौंदर्य तर इतकं नश्वर आहे, सांगण्याची आवश्यकता नाही. खळकन निघून जात आहे. म्हणजे माणसाच्या नाटकाचे जे 3 अंक आहेत त्या अंकापैकी बालपण सेकंदासारखं जातं, तरुणपण मिनिटासारखं जातं, आणि म्हातारपण आहे जाता जात नाही. ते संपता संपत. तारुण्याचा जो भाग आहे त्याच्यात 1 मिनिटानंतर संपतो असं म्हटलं नाही. वृद्धापकाळ, तारुण्य संपायला लागलं ना की माणसांचे हाल बघा किती होतात. 45-50 नंतर माणसं जीवाचा आटापिटा किती करतात सौंदर्य राखून ठेवण्यासाठी. मी सुद्धा केलेलं आहे, डांबरीकरण करून आलेलो आहे मी. म्हणजे नुसता एक केस पांढरा झाला तर अर्धा तास आरशासमोर बसते ते काळा करण्यासाठी. भयंकर त्रास. मी ज्या श्रीमंतांचं आता वर्णन केलं त्या घरात, म्हणजे आत्ता जगभरामध्ये कित्येक स्त्रियांनी 50 वर्षानंतर जे म्हातारपण येतं, इथं जे सुरकुत्या येतात त्या पडू नयेत म्हणून त्या अशा कित्येक स्त्रियांनी ऑपरेशन केले. त्या ऑपरेशनचा खर्च आहे 3 कोटी रुपयाचा. म्हणजे म्हातारपणापर्यंत तुमच्या चेहऱ्याला सुरकुत्या पडत नाहीत. म्हणजे सौंदर्य राखून ठेवण्यासाठी किती धडपड
म्हणजे एखादं फळ फ्रीजमध्ये ठेवावं तसं आम्ही आमचं सौंदर्य फ्रीजमध्ये ठेवतो. कुणी विपश्यना केली असेल तर विपश्यनामध्ये सौंदर्य किती नश्वर आहे याच्याविषयी गोयंका गुरुजींचं एक खूप सुंदर वाक्य आहे. सौंदर्य माणसाला कधी दिसतं, त्यातल्या त्यात माणसाचं कामविकार असताना त्याला स्त्रीचं सौंदर्य दिसतं असं म्हणतात. काम असताना त्याला स्त्रीचं सौंदर्य दिसतं आणि त्यावेळेला तो स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन करतो. गोयंका गुरुजी असं म्हणतात की रात का वक्त है, बीवी नजदीक है, बालों में से हाथ घुमाता है क्योंकि वासना जगी है, तो बीवी के बालों में से हाथ घुमाता है तो कहता है किसके सुंदर, कितने सुंदर है तेरे बाल, कितने सुंदर है तेरे बाल, कितने सुंदर है तेरे बाल. रात गई बात चली गई, सुबह के खाने में रात के बाल आ गए तो कहता है किसके है ये बाल, किसके है ये बाल, बाल बाल करके सारे घर को सर पर उठा लेता है. सौंदर्य इतकं नश्वर आहे आणि आम्ही अखंड आयुष्यभर त्याच्या पाठीमागे लागतो. आपला मुद्दा तिथं येतो आहे की ह्या सगळ्या गोष्टी माणसानं कमवल्यानंतर तो जर सुखी होत असता तर महाराष्ट्रामध्ये पालख्या सत्ताधीशांच्या, संपत्तीवाल्यांच्या, पदवाल्यांच्या, प्रतिष्ठावाल्यांच्या, मानवाल्यांच्या, सौंदर्यवाल्यांच्या महाराष्ट्रामध्ये पालख्या उचलल्या असत्या. पण महाराष्ट्रातली जनता इतकी प्रगल्भ आहे की इथं पालख्या उचलल्या जातात की त्या ज्ञानोबा तुकोबांच्या उचलल्या जातात, दुसऱ्या कोणाच्याच उचलल्या जातात. कारण इथं इंद्रजित देशमुख जरी असला तरी मुख्य कार्यकारी अधिकारी, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी होणार, इथं माजी आमदार होणार, इथं माजी पंतप्रधान होणार, माजी मुख्यमंत्री होणार. पण या जगामध्ये जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथराय कधीच माजी होणार नाहीत. कारण त्यांच्या मुखातून जी वाणी बाहेर पडली तिला अभंगवाणी असं म्हटलं. अभंग या शब्दाचा अर्थ आहे की जी वाणी कधीच भंग नाही पावत. प्रतिक्षण सूर्य चंद्र तारे आहे तोपर्यंत प्रत्येक संतांची जी वाणी आहे ती माणसाला आयुष्याच्या एका उंचीला घेऊन जाते आणि म्हणून ती अभंग आहे. सगळ्या ओव्या अभंग आहेत. आम्ही आज ज्ञानेश्वरीचा विचार करतो आहोत. संतांच्या भेटीविषयी सुद्धा तुकोबरायांचा खूप सुंदर अभंग आहे. धन्य काळ संत भेटी असं म्हटलं. म्हणजे आयुष्यामध्ये आम्ही ज्या वेळेला संतांच्या सहवासामध्ये असतो तेवढाच काळ धन्य असतो, इतर काळ भोगामध्ये आमचा जातो. आयुष्यामध्ये येऊन एकदा तरी संतांची भेट व्हावी किंवा संत साहित्याला स्पर्श व्हावा असं म्हणतो. आपण जी आज प्रार्थना जी आहे विश्वात्मक प्रार्थना आहे, ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ 850 वर्षापूर्वी या जगामध्ये अस्तित्वात आला. ही 4 भावंड होती. 4 भावंडांचं आयुष्य सुरू होतं, धकाधकीचं आयुष्य सुरू होतं. पैठण नगरीमध्ये पैठणला आपलं अस्तित्व सिद्ध केल्यानंतर ही 4ही भावंड पैठणवरून नेवासे नावाच्या नगरीमध्ये आलेली आहेत. आणि नेवासे नगरीमध्ये या ज्ञानेश्वरीचं चिंतन आणि लेखन झालेलं. एक आख्यायिका ज्ञानेश्वरीच्या याच्याविषयी आहे की लिहित असताना त्या दिवशी म्हणजे मुळात पैठण सोडत असताना आपला प्रभाव सिद्ध केल्यानंतर पैठणच्या समस्त जनतेनं या 4ही भावंडांना बैलगाडीमध्ये बसवलं होतं. आणि बैलगाडी त्या गोदावरीपासून त्या काठापासून या तटापर्यंत येत असताना निवृत्तीनाथ महाराज पुढं होते आणि पाठीमागच्या बाजूला ज्ञानेश्वर माऊली होत्या. या तटाला आल्यानंतर माऊली विमनस्क होत्या. काम संपलेलं होतं, अस्तित्व सिद्ध केलेलं होतं. आता पुढं जगण्याचा हेतू अजून नक्की झालेला नव्हता आणि म्हणून त्या गोदावरीच्या तटाला पाठीमागच्या त्या बैलगाडीतून पाठीमागच्या बाजूला बसलेल्या माऊली उतरल्या आणि एका खडकावर जाऊन बसल्या. आणि मग निवृत्तीनाथ महाराज उतरत आहेत, मोठा भाऊ गुरु सगळं ते उतरत आहेत आणि त्यावेळेला माऊलींच्या जवळ जातात. आणि ते माऊलींना असं सांगतायत, का रे बाळा? ते म्हणते, दादा आता संपलं ना आपलं काम, आता काय करायचं, इथं कशाला थांबायचं? आणि मग त्यावेळेला निवृत्तीनाथ महाराज असं म्हणतायत की वेड्या, ज्यांनी अध्यात्म नावाची गोष्ट, ज्ञान नावाची गोष्ट खूपच संकुचित केली होती, फक्त ठराविक लोकांच्यासाठीच मर्यादित केली होती, अधिकार असताना सुद्धा ते माणूस नावाच्या जातेपर्यंत पोहोचली नव्हती. आता हे ज्ञान तू जगापुढं आणायचं आहेस, तुझं खूप मोठं काम आहे. संस्कृत भाषेमध्ये बंदिस्त असलेलं ज्ञान माय मराठीमध्ये तुला करायचं आहे आणि त्यासाठी तुझा जन्म आहे. जन्माला का आला आहेस याची जाणीव करून दिल्यानंतर मग ही चौघं भावंड नेवासेला येतात. एक आख्यायिका सांगितली जाते आहे ज्ञानेश्वरीमध्ये, त्याचं वर्णन नाही, फक्त त्याच्याविषयी खूप छान ओव्या आहेत. नेवासेच्या त्या नदीमध्ये हे 4ही भावंड बसलेली आहेत. ज्ञानेश्वर माऊली एका बाजूला बसलेत, कारण आता दादानी काम सांगितलेलं आहे आपल्याला की मराठीमध्ये, माय मराठीमध्ये आपल्याला
परमार्थाचं ज्ञान आपल्याला द्यायचं आहे आणि म्हणून काय द्यायचं आहे त्याचा विचार करत ते बसलेले आहेत, डोळे मिटलेले आहेत. आणि त्याचवेळी गावातला हा जो लेखक आहे, काय लेखकाचं ना, हा सच्चिदानंद, पत्रकारांना मी विचारलं नाव काय, त्यांनी सांगितलं की सच्चिदानंद नावाचा जो गावातला नागरिक आहे तो नागरिक त्या दिवशी त्याचा देहावसान झालं होतं. त्याचं प्रेत त्या चितेवर होतं. त्यावेळची सतीची प्रथा होती आणि सच्चिदानंद बाबाची धर्मपत्नी आता सती जाणार होती. तिच्या हातामध्ये चुडा भरलेला होता, कपाळाला मळवट भरलेला होता आणि ती स्मशानातल्या सगळ्यांना नमस्कार करत होती. ही आख्यायिका आहे. नमस्कार करता करता ज्ञानेश्वर माऊलींच्या जवळ ही सच्चिदानंदाची बायको येते आहे आणि नमस्कार करताना ती खाली वाकते. वाकल्यानंतर तिच्या हातातल्या चुड्याचा आवाज येतो आहे. माऊलींनी डोळे मिटले आहेत, पण माऊलींच्या लक्षात येते की चुड्यांचा आवाज आहे, कुणीतरी सौभाग्यवती समोर आहे. म्हणून माऊली आशीर्वाद देतात की सौभाग्यवती भव. कुठलाही सत्पुरुष, कुठलाही महापुरुष ज्याच्या हृदयामध्ये कोणतंही पाप शिल्लक नाही असा माणूस अख्ख्या जगाला नुसता आशीर्वादच देत राहतो. ते वाट कृपेची पुसतू, दिशाची स्नेहेची भरितू, जीवातळी अंतरितू आपुला जीवस म्हणतो. हे अशा सत्पुरुषाचं वर्णन माऊलीने केलेलं आहे. ते वाट कृपेची पुसतो, ज्याचं जीव अत्यंत उच्च अवस्थेला पोहोचलेला आहे, जे संतत्वाला पोहोचलेला आहे असा जीव जगामध्ये काय करतो, ते वाट कृपेची पुसतो. ते ज्या दिशेला जातील त्या दिशेला कृपेचा वर्षाव करतात. दिशाची स्नेहेची भरितू, ते ज्या दिशेला जातात ती स्नेहानं आणि प्रेमानं ते भरून टाकतात. जीवातळी अंतरितू आपुला जीव, जगाच्या कल्याणासाठी आपला जीव सुद्धा देतात. त्याला संत असं म्हणतात. बांधिली सोडीत, बुडाली काढीत, आर्तांची गाराणी फेडीत, श्रियांची रावळे उघडीत. हा महापुरुष आपल्या जगामध्ये वावरत असताना, तुमच्या माझ्या सोबत वावरत असताना हा वावरत कसा असतो? बांधिली सोडीत, जे कोणी बांधलेले आहेत संसाराला त्यांना सोडवत. बुडाली काढीत, जे खाली बुडालेले आहेत दुःखानं त्यांना वर काढीत. आर्तांची गाराणी फेडीत, जे दुःखाने व्यथित आहेत त्यांची गाराणी फेडीत. श्रियांची रावळे उघडीत, त्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करत ही माणसं पुढे निघालेली असतात. आणि माऊली समोरच्या त्या सौभाग्यवतीला आशीर्वाद देतात की सौभाग्यवती भव. तिच्या गळ्यातून हुंदका येतो, आवाज बाहेर पडतो. माऊली डोळे उघडतात, लक्षात येतं. माऊली उठतात, तिला विचारतात की काय? मग ते सांगतात की माझा तिकडं पती असताना मी सौभाग्यवती कशी होईल? माऊली पावलं टाकत जात आहेत, सच्चिदानंदाच्या पायाशी उभे राहत आहेत आणि सच्चिदानंदाला हाक मारतायत आणि सच्चिदानंद उठतो आहे आणि माऊलींना बघतो आहे. आणि त्यावेळेला सच्चिदानंद ठरवतं की इथून पुढे मी माऊलींच्या सोबत राहणार. खरं तर ही आख्यायिका संपली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये एक खूप सुंदर उभी आहे. ईश्वरा वाचून इलानी जी आणिक बुद्धी नाही, ती एकची बुद्धी जाण अर्जुना जगी. म्हणजे माऊली असं म्हणतात की जी बुद्धी फक्त स्वार्थानच पछाडलेली असते आयुष्यभर, जी बुद्धी कधीच ईश्वराचा विचार करत नाही, ती जिती जागती मडीच म्हणून जगतात असं म्हटलं. बहुधा असे विकरती, आयुष्यभर हे 6 विकारामध्येच बरबटलेलं आयुष्य जगून मरतात. पण ज्याची बुद्धीचा पालट होतो, जो सन्मार्गाला लागतो, जो पवित्रतेच्या दिशेला जातो, जो शुद्धतेच्या दिशेला जातो, जो ज्ञानाच्या दिशेला जातो, ज्याचा पालट होतो त्याची खरी बुद्धी असं म्हटलं. सच्चिदानंदाला त्या क्षणापर्यंत माऊली दिसेपर्यंत वाटलं असेल की नाही, आणि माऊलींचा चेहरा बघितल्यानंतर त्याला असं वाटलं की नाही, आता या महापुरुषाच्या पायाजवळ आपला अखंड आयुष्य घालवायचं. असं महापुरुषांच्या मध्ये असतं का? त्यांच्या दिसण्यामध्ये आणि आपल्या दिसण्यामध्ये फरक काय असतो? म्हणजे असं म्हटलं जातं की महापुरुषांच्याकडे एकदा बघितलं की पुन्हा पुन्हा बघावं असं वाटतं. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ, इरमाणूस पण ते भांब लौकिक भाग असं माऊली होतं. म्हणजे सत्पुरुषाकडे बघितलं की त्याचा जो ऑरा, त्याचा जो मॅग्नेटिक एरिया असतो, त्याच्या सहवासात गेलं तो आपलंसं करून टाकतो. त्याचा चेहरा कायम आनंदित असतो. म्हणजे त्यांच्या सत्पुरुषांच्या चेहऱ्यात आणि आपल्या चेहऱ्यामध्ये फरक काय असतो? आपल्या चेहऱ्यावर कायम 12 वाजलेले असतात, कायम थोबाड वाकडच असतं. सगळं जरी घरात असलं तरी आमच्या घरात आम्हाला कसनुसं होत असते, सारखं कसनुसं होत असतं. कसनुस नावाच्या रोगाला आत्तापर्यंत माझ्या आयानो औषधच निघालेलं नाहीये. सगळं घरात असताना सुद्धा आमच्या घरामध्ये उणीव असते, पण संतांच्या चेहऱ्यावर काहीही नसताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो.
म्हणजे ते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर सच्चिदानंद बाबा म्हणतो आणि त्या दिवशी संध्याकाळपासून ज्ञानेश्वरीचं चिंतन अवतरायला सुरुवात होते. पेसाच्या खांबाला टेकून 18 दिवसामध्ये ही ज्ञानेश्वरी लिहिण्यात आली. या ज्ञानेश्वरीमध्ये आहे काय नेमकं? नामदेवराय, संत श्रेष्ठ नामदेवराय ज्ञानेश्वरीविषयी लिहितात, 56 भासेचा केलासे गौरव, भवार नवी नाव उभी केली. नामदेवराय असं म्हणतात की काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये? 750 वर्षापूर्वी माऊली जन्माला आल्या त्यावेळेला 56 भाषेमध्ये जे अध्यात्माचं, परमेश्वराच्या प्राप्तीचं जे ज्ञान आहे, जे मार्ग आहेत, जी सिद्धता आहे, जी उपासना आहे, त्या सगळ्या उपासना, ते सगळे योग एकत्र आणले. 56 भाषेचा केलासे गौरव, भवार नवी नाव उभी केली. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? भव म्हणजे इच्छा, अर्णव म्हणजे सागर. इच्छेच्या सागरामध्ये ज्ञानेश्वरी नावाची नाव उभी केली. असं का म्हटलं असेल? आपण सगळ्यांनी अंतर्मुख विचार करूया की आम्ही जगतो ते इच्छेच्या सागरामध्ये. सगळेजण जीव म्हणून जन्माला आलो की जन्माला आल्यापासून आजपर्यंत आमच्या जर इच्छा लिहून काढायच्या झाल्या तर हजारो पानं आम्हाला पुरणार नाही. किंबहुना एका दिवसाच्या इच्छा, उठल्यापासून झोपेपर्यंत जरी आम्ही इच्छा लिहून काढल्या तर अनंत इच्छा आमच्या मनामध्ये, क्षणाक्षणाला इच्छा आम्हाला. तिकीट मलाच मिळालं पाहिजे, त्याला नाहीच मिळालं पाहिजे, मीच, म्हणजे जे आहे ते उठल्यापासून झोपेपर्यंत इच्छा आहेत आमच्या मनामध्ये. इच्छा आणि इच्छापूर्तीचं गणित काय? रवींद्रनाथ टागोर, असं गुरुदेव रवींद्रनाथ टागोर असं म्हणतात की व्हॉट आय वॉन्ट इट इन माय लाईफ दॅट आय डू नॉट गेट इट, अँड व्हॉट आय गेट इट दॅट आय डू नॉट वॉन्ट इट. असं मला माझ्या आयुष्यामध्ये जे हवं होतं ते मला कधीच मिळालं नाही, आणि मला जे मिळालं ते मला नको होतं. तुम्ही सगळ्यांनी स्वतःला विचारून बघा की तुम्हाला मिळालेले पै पाहुणे, गण गोत, सगळे सोयरे, ते तुम्हाला हवे होते का? जबरदस्तीनंच आहेत ना सगळे घरातले जे असतील ते, भाऊ चुलत, भाऊ भाऊकी गावकी, सगळेच घरातले बघा ना, तुम्हाला हवे होते ते मिळाले का? लग्नाच्या बाबतीत सुद्धा पु ल देशपांडे म्हणतात की लग्न असा किल्ला आहे की बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी गुदमरतात. मी आपल्याविषयी बोलत नाही, मी जे पु ल देशपांडे बोलले ते आपल्याशी बोलतात. म्हणजे आपल्याला जे हवं होतं ते आपल्याला मिळालं का? आणि जे मिळालं ते आपल्याला हवं होतं का? हे सगळं गणित विचित्र आहे. आणि म्हणून नामदेवराय म्हणतात की हे इच्छेचा सागरामध्ये ज्ञानेश्वरीचं चिंतन सुरू केलं की आता कशाचीच आवश्यकता शिल्लक राहणार नाही, इच्छाच शिल्लक राहणार नाही. इतकी ताकदीची ज्ञानेश्वरी. पुढे ते असं म्हणतात की श्रवणाचे मिसे बैसावे येवनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. म्हणजे नुसतं ऐकायला तरी आहे. आता वाचनालय इथं आहे, मी भारताचा डाटा आपल्याला सांगतो की वाचनालयाचं अख्ख्या भारतामध्ये किती लोक वाचतात, शिक्षण क्षेत्रासहित त्याचा डाटा असा आहे की फक्त 3% लोक भारतातली वाचतात. ओन्ली 3%. म्हणजे जर 150 कोटी लोकसंख्या धरली तर किती लोक वाचतात? शिक्षण क्षेत्र म्हणजे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षण क्षेत्रातल्या सगळ्यांचं मिळून फक्त 3% लोक वाचतात. वाचायचंच नाही आम्हाला. मग माऊली हे म्हणतात की श्रवणाचे, तुला वाचता येत नाही तर मग श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नुसतं ऐकायला जरी बसलास तरी तुझ्या आयुष्यामध्ये आनंद होईल. आता आपण माऊलींच्याकडे येऊ. माऊली असं म्हणतात की ही मी ज्ञानेश्वरी का लिहिली, त्याच्या मागचं प्रयोजन काय, माऊलींच्या जीवनाचं प्रयोजन काय. माऊली असं म्हणतात की माझ्या जीवनाचं प्रयोजन काय? अवघाची संसार सुखाचा करीण, आनंदे भरीण तिन्ही लोक. सभागृहात बसलेल्या 90% लोकांना प्रश्न विचारा, किंबहुना 95% लोकांना, किंबहुना 100% लोकांना प्रश्न विचारा की माझ्या आयुष्याचं प्रयोजन काय. मग माझ्या आयुष्याचं प्रयोजन मी सांगेन की मला नोकरी मिळेल, चांगली छोकरी मिळेल, आणि रिटायर झालं की मग मी सकाळी नाना नानी पार्कमध्ये जाईन. मग सकाळी नाना नानी पार्कमध्ये गेलो की आयुष्यभर मी हसलेलो नसतो, मग मला हसवायला कोणीतरी येईल. आणि असंच वाहत वाहत आयुष्य, बस एक जीव जसा जगतो तसा जगेल. म्हणजे ज्याच्या आयुष्याला प्रयोजन नसतं ना तो फक्त वाहत राहतो. म्हणजे मी कायम सांगत राहतो की हा सॉल्मन ग्रांडीच्या कवितेसारखा जातो. हा सोमवारी जन्माला येतो, हा मंगळवारी मोठा होतो, बुधवारी याचं लग्न होतं, गुरुवारी याला पोरं होतात, शुक्रवारी हे आजारी पडतं, शनिवारी लईच आजारी पडतं ना आयतवारी. सामान्य माणसं आम्ही का सामान्य म्हणून राहतो? कारण आम्हाला आमच्या आयुष्याचं प्रयोजन नाही कळत. हे बाळ बघा ना, 16व्या वर्षी याला आयुष्याचं प्रयोजन कळायला नाही. ते म्हणतात की अवघाची संसार सुखाचा करीण, आनंदे भरीण तिन्ही लोक. मी यासाठी जन्माला आलेलो आहे की सगळी, म्हणजे जे जे माझ्या सहवासामध्ये येतील असा संसार करीन, असं जगेन आयुष्यभर की त्या सगळ्यांना मी आनंद, सुखाचा, नुसता आनंदाशिवाय मी दुसरं काहीच देणार नाही.
आपलं ब्रीदवाक्य काय असतं? अवघाची संसार एकट्याचाच करीन, बाकीच्यांची वाटच लावीन. केवढं मोठं ब्रीदवाक्य असतात. अखंड आयुष्यभर स्वार्थाच्या पलीकडं आमच्या आयुष्याचं प्रयोजनच नसतं. मरेपर्यंत खुरडत 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 मरताना सुद्धा, मी बऱ्याच वेळेला असं म्हणतो की मरताना सुद्धा आम्ही हॅपी नसतो. अख्खं आयुष्य माऊली म्हणतात त्या पद्धतीनं जगलं ना तर मरताना सुद्धा हसून मरता येतं. कारण माऊलींची एक ओवी खूप सुंदर आहे. जो ताकदीनं जगतो, जो विशाल व्यापक अंतःकरणानं जगतो, जो शुद्धतेनं जगतो, जो पवित्रतेनं जगतो, त्याचा मृत्यू सुद्धा देखणा होतो. का झाकली या घटीचा दिवा, नेनी जे काय जाहला केव्हा, ऐसा जो देह ठेवी तो केवळ परब्रह्म असं म्हटलं. म्हणजे अखंड आयुष्यभर पुण्याईनं जगतो, त्याचा मृत्यू सुद्धा खूप देखणा होतो असं म्हटलं. हा प्रवास मग माऊली पुढे असं म्हणतात की माझ्या ज्ञानेश्वरीचं प्रयोजन काय? ते असं म्हणतात की ऐसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थेशी विश्वम भरू, आनंदाचे अवारू मांडू जगा. भगवद्गीता नावाचा 750 श्लोकांचा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथावर मी असं निरूपण करीन, ऐसा वाग्विलास विस्तारू, मी जो वाणीचा विलास असा करीन की या विश्वाच्या भोवती मी एक कुंपण घालीन आणि त्या कुंपणाच्या आत असलेल्या मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना मी आनंदी करीन. ऐसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थेशी विश्वम भरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. 16 वर्षाचा तो महापुरुष असं म्हणतो आहे, मी असा ग्रंथ आता निर्माण करतो आहे की तो ग्रंथ जो वाचेल त्याच्या आयुष्यामध्ये आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही. आणि मी नुसता हा ग्रंथ वाचलेला एकटाच नाही सुखी होणार, तर त्याच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला तो सुखी करेल, जो ज्ञानेश्वरी आत्मसात करेल त्याला असं म्हणतो. आणि मग हे सगळं झाल्यानंतर आता ज्ञानेश्वरीला सुरुवात होते आहे. आता विश्वात्मके देवी 18व्या अध्यायामध्ये 78व्या श्लोकामध्ये हे निरूपण आहे. आम्ही कुठल्या प्रकारचे श्रोते आहोत ठरवायला लागतं, कारण ज्ञानेश्वरीमध्ये काही श्रोते आहेत. एक श्रोता आहे त्याचं नाव आहे धृतराष्ट्र. सगळा गीता संपल्यानंतर 78व्या श्लोकाच्या अगोदर आपण सगळी जर गीता वाचली तर सांख्य योग आहे, कर्मयोग आहे, कर्मज्ञान योग आहे, कर्मज्ञान संन्यास योग आहे, ज्ञान योग आहे. त्यानंतर 6वा अध्याय आहे की योग राजयोग आहे. 7वा, 8वा, 9वा, 10वा विभूती योग. इतके योग सांगितल्यानंतर, सगळं सांगितल्यानंतर संजयला वाटतं की हे म्हातार पुढचं जे बसलंय धृतराष्ट्र हे बदलेल. पण ते गीता संपायच्या अगोदर ते प्रश्न विचारतंय संजयला, जाऊ दे मरू दे, काय गीता सांगतोस, मला ह्या युद्धात विजय कोणाचा होणार सांग. ते संजय वैतागते, असं उठतंय, ते म्हणतंय म्हाताऱ्या जन्मापासून तुला दिसत नाहीये, पुत्राच्या मोहानं सुद्धा इतका आंधळा झालाय. माऊलीने खूप सुंदर ओवी तिथे टाकले, पुत्र स्नेही मोहितो, पुत्राच्या स्नेहानं इतका मोहित झालायस म्हाताऱ्या, ऐक कोण विजय होणार ऐक. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. ज्याच्या बाजूला भगवान श्रीकृष्ण आहे आणि जो निर्मळ मनाचा अर्जुन आहे असा ज्याच्या बाजूला आहे त्याचा विजय होणार. या श्लोकाच्या निरूपणामध्ये माऊलींनी पसायदानाची प्रार्थना मागितली. पसायदान सुरुवात होत आहे आता विश्वात्मकी देवी. आता या शब्दाचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट घडून गेली की तिला घडून गेल्यानंतर आता हा शब्द वापरला जातो, किंवा नवीन गोष्टीची सुरुवात करायची असेल. म्हणजे घरातली 2 लहान बाळं भांडायला लागली एकमेकाशी की भांडण संपलं की त्या बाळांना आपण असं बाजूला काढतो, दोन्ही कार्ट्यांच्याकडे बघून असं म्हणतो आता भांडला तर बघा, आता भांडून संपलंय ना, आता भांडला तर बघा. म्हणजे घटना घडून गेल्यानंतर आता शब्द येतो. 18 अध्यायाचं निरूपण झालं आहे, ज्ञानाचा यज्ञ संपला आहे, धर्मसंकीर्तन संपलं आहे आणि हे संपलेलं धर्मसंकीर्तन आता संपलं आहे. आणि आता संपल्यानंतर मी आता एक प्रार्थना सांगतो आहे. कोणती आहे? आता विश्वात्मके देवी. विश्वात्मक या शब्दाचा अर्थ आहे विश्वात्मके देवी. पुढची 3-4 मिनिटं थोडीशी अवघड जातील, पण मनापासून लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल. ही प्रार्थना मागत असताना माऊलींनी कोल्हापूरच्या अंबामातेला नाहीये मागितली, तुळजापूरच्या जगदंबेला नाही मागितली, पंढरपूरच्या पांडुरंगाला नाही मागितली. ही प्रार्थना मागितलेला असताना ही विश्वात्मक देवाला मागितली आहे. अजून आपण कुणीच विश्वात्मक देव बघितलेला नाही, तुम्ही मी कुणीच बघितलेलं नाही. मग असा कोणता देव आहे की जो माऊलींना अभिप्रेत आहे? विश्वात्मके देवे हा देव कोणता अपेक्षित आहे याच्याविषयी असं सांगतात विद्वान संत लोक, शास्त्री लोक. ते असं सांगतात की हे सगळं जग कार्यकारण भावावर सुरू आहे.
म्हणजे उदाहरणार्थ एखादं कार्य एखादं कार्य करायचं असेल तर कार्य करण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. एक आहे निमित्त कारण आणि एक आहे उपादान कारण. मी आता उदाहरण आपल्याशी शेअर करतो. जर मातीचा घट तयार करायचा असेल, मातीपासून रांजण किंवा घट तयार करायचा असेल, मडकं तयार करायचं असेल, तर ते तयार करण्यासाठी कुंभाराची आवश्यकता आहे आणि मातीची आवश्यकता आहे. तयार करणारा जो आहे त्याला निमित्त कारण असं म्हटलं आणि ज्याच्यापासून तयार करायचं आहे, कार्य करायचं आहे, त्याला उपादान कारण असं म्हटलं. मडकं तयार करणं, रांजण तयार करणं हे जर कार्य असेल तर त्याच्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे, एक कुंभाराची आणि मातीची आवश्यकता आहे. कार्य पूर्ण झाल्यानंतर ज्यानं कार्य पूर्ण केलं आहे तो त्या कार्यामध्ये उपस्थित असत नाही. म्हणजे रांजण तयार झाल्यानंतर कुंभार त्या कार्यामध्ये शिल्लक असत नाही. एखादा सोन्याचा अलंकार तयार करणं, सोन्याचा अलंकार तयार करणं हे जर कार्य असेल तर त्याच्यासाठी सोनार आणि सोन्याची आवश्यकता आहे. अलंकार तयार झाल्यानंतर सोनं शिल्लक असेल पण सोनार शिल्लक असणार नाही. हे छोटं कार्य झालं. पण जे ब्रह्मांडाची निर्मिती आहे, अनंत कोटी ब्रह्मांड, आपण उन्हाळ्यामध्ये जर समजा आपल्या गच्चीवर झोपलं, वर आकाशात नजर दिली तर अंत नाही लागत याचा. म्हणजे आपण कधी कधी विचार करतो की कुठंतरी छत असेल का नसेल, कुठपातूर असेल. अनंत कोटी ब्रह्मांड, अनेक आकाशगंगामध्ये अनेक तारे, अनेक ग्रह, हे केवढं प्रचंड आहे. मग हे महत् कार्य, एवढं मोठं कार्य आहे विश्व निर्माण करण्याचं. पण हे विश्व निर्माण करत असताना ज्यानं केलं आहे त्याला लपून बसता येत नाही. त्याला या कार्यामध्ये असावंच लागतं. म्हणून तो भरून उरलेला आहे. असा जो आहे त्याला विश्वात्मक देव असं म्हटलं. तो नाही अशी जागा नाही, तो नाही असा ठाव नाही, असं जे कोणी आहे त्याला विश्वात्मक देव असे म्हटलं. इथं सगळीकडे उपस्थित असलेल्या त्या देवाच्या चरणी माऊली पसायदान मागतात, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. आता मी हा वाणीचा जो यज्ञ मांडला आहे हा जर तुम्हाला पसंत आला असेल तर मी आता प्रार्थना करतो आहे. पण मला आता तुम्ही दान द्यायचं आहे. पण दान देताना कसं द्यायचं आहे? तोषोनी मज द्यावी. तोषोनी या शब्दाचा अर्थ आहे की तोष म्हणजे आनंद. जे काही दुसऱ्याला द्यायचं आहे ते आनंदानं द्यायचं असतं, कुरकुर करत द्यायचं नसतं. म्हणजे पारायणाची वर्गणी असू द्या किंवा शाळा बांधकाम करत असताना वर्गणी असू द्या, देताना कुरकुरत करत द्यायचे नाही. मग आम्हीच घावलो का तुम्हाला? म्हणजे दान 4 प्रकारचं असतं. 4th क्लास दान आम्हीच करायचं का दान? दुसरा घावला नाही का तुम्हाला? प्रत्येक वेळा आम्हीच पावती फाडायची का? दिस इज 4th क्लास दान. 2nd क्लास दान, 10 रुपयाची गरज आहे, एखादा याचक समोर आलाय, 10 रुपयाची गरज आहे, तर 10च्या 10 रुपये देणं. माझी दानत आहे 10 रुपये द्यायची, पण 10 रुपये न देता मी 5च रुपये दिले, दान नाही पूर्ण झालं, म्हणून ते 3rd क्लास दान, 3 नंबरचं दान असं म्हटलं. आलाय समोर ना, मला फी भरायची आहे काका, माझे 2000 रुपये, 2000 देण्याची माझी दानत आहे, पण मी 1000 रुपये दिले तर ते दान पूर्ण नाही झालं. दिस इज 3rd क्लास दान. 2nd क्लास दान देत असताना ते म्हणतात की पावती नका पाडू, नाव नका लिहू, गुपचूप द्या, या हाताला कळू देऊ नका. मी गटविकास अधिकारी होतो शिरोळला, आणि त्यावेळेला आम्ही खूप असे रंगमंच उभे केले, असे मंच उभे केले, अशी स्मशानं उभी केली, शेड उभे केले. आणि मग ते शेड पूर्ण झाली की उद्घाटनासाठी ते यायचे विचारायला, ते कॉन्ट्रॅक्टर आणि ते असायचे ते इंजिनियर साहेब, ते अमक्या गावच्या स्मशान शेडचं उद्घाटन करायचं आहे. आणि मग तिथं कोनशिलाट लावायचे. मग ते विचारायचे कोनशिलेवर तुमचं नाव लिहायचं का? मी म्हणायचं नाही लिहायचं माझं नाव. ते म्हणायचे नाही अहो तुम्ही अधिकारी आहे, तुमचं नाव लिहिणार आम्ही. मी म्हणायचं नाही लिहायचं. ते म्हणायचे नाही लिहिणार. मी म्हणायचं का? मग ते मला म्हणायचे का नाही लिहायचं? मी म्हणायचो की तुमची ती कोनशिला खाली असते, सगळ्यात खाली असते, आणि कुत्र्याला कळत नाही ना बाबा की ह्या कोनशिलेवरचं इंद्रजित देशमुखचं नाव, आणि जिवंतपणे आपल्या नावावर कोणी कार्यक्रम करावा, इतकं तरी वाईट आपण या जगामध्ये काहीच केलेलं नाही. पण माणसाला नावाची मोठी हौस असते, कोनशिलेवर नाव आलंच पाहिजे. 2 नंबरचं दान, की दान देत असताना नका ना उल्लेख सुद्धा नका करू, कुठं आहे ना सहज देऊन टाका. उत्तर भारतामध्ये एक सुफी संत होते, खूप देवानं श्रीमंती दिली होती, रोज सकाळी 1 तास दान करायचे. पण दान देत असताना त्यांची स्वतःचा विधी असा होता की ते डोळ्याला काळी पट्टी बांधायची, मान खाली घालायची, आणि 1 तासामध्ये जो कोणी याचक येईल मान खाली घालून त्याला दान देऊन बघायची सुद्धा नाही त्याच्या चेहऱ्याकडे. त्याला विचारलं, रहमान गर्दन क्यों झुकाता है, रहमान पट्टी क्यों बांधता? रहमान म्हणतो की देनहार कोई और है, मी कोण शाना लागून गेलो, देणारा कोणीतरी वेगळा आहे, मी फक्त पोस्टमन आहे, मी फक्त देतो आहे.
तो रेहमान असा म्हणतो आहे की मग तू पट्टी को बांधतोस? तो म्हणतो की मी ज्याला दान देतो आहे त्याचा मी चेहरा बघितला आणि उद्या जर तो माझ्या समोर आला तर मला मस्ती येईल ना, याची गरज माझ्या पैशानं भागली म्हणून माझ्या समोर आला तर माझ्यासाठी तो लाचार होईल ना. नको ना, मला असं नाही करायचं. माझ्या समोर येणारा देव आहे आणि म्हणून मी पट्टी बांधून मी दान देतो आहे. आणि 1 नंबरचं दान त्याला असं म्हटलंय की जे दान दिल्यानंतर एखाद्याचं आयुष्य उभं राहतं, एखाद्याचं जीवन उभं राहतं, त्याला 1 नंबरचं दान असं म्हणतात. आता माऊली जे दान मागता आहेत 1 नंबरचं, तोषोनी मज द्यावे. आणि ते असं म्हणतात की तोषोनी, जे द्यायचं आहे ते आनंदानं द्यायचं. माझ्या आया बहिणी बसलेल्या आहेत. समजा तुम्ही संक्रांतीचा भात खूप चांगला केलाय, त्याला आपण भोगीचा भात चांगला केलाय, नवऱ्यालाही तुमच्या आवडतो आहे, खूप छान, तुम्ही दिवसभर राबलाय, अगदी सगळ्या भाज्या सगळ्या व्यवस्थित, अगदी असा घरामध्ये घमघमाट सुटला आहे त्या भाताचा, व्हेज पुलावचा भात तुमचा सुटला. आणि संध्याकाळी नवरा जेवायला बसल्यानंतर वाढताना जर तुम्ही म्हटलं गिळ एकदाशी, गिळ एकदाशी, तर तुमच्या त्या देण्याला काय अर्थ राहील का? नाही. तसं माऊली म्हणतात की जे काही द्यायचं आहे विश्वात्मक देवा ते आनंदानं दे, त्याच्यात अजिबात खरखर करू नकोस. कसा दे? एक सत्पुरुष एका आईच्या घरी जावा. आता आमच्या आयांच्यावर जुन्यापणापासून संस्कार काय आहेत की कुणाच्या दुधात आणि चहात साय वतायची नाही. साय द्यायची का नाही. तुमची 3 गोष्टीवर खूप प्रेम, साय, साडी आणि सोनं, 3 गोष्टीवर खूप प्रेम असतं माझ्या आईचं, माझ्या बहिणीचं, सगळ्यांच्या घरामध्ये. मग साई देतच नाही तुम्ही. हे जुन्या म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांना विचारा की तुम्ही इतके वर्ष चहा पिता आहे, तुमच्या चहात कधी साय आली का? कधीच नाही. दुधात सुद्धा नाही आली. तर सत्पुरुष घरी आल्यानंतर त्या माऊलीनं असं दूध उकळल्यानंतर दूध असं त्या सत्पुरुषाला द्यायला असं भांड वतायला सुरुवात केली. पण ते साई चाललाच का पडलाच. तिनं असं केलं आणि हा आवाज बाहेरच्या त्या माणसाच्या कानावर, सत्पुरुषाच्या कानावर. तिनं दूध आणलं, देण्याचा प्रयत्न केला. तो म्हटला आई नको दूध मला. तो म्हटला का? ती म्हटली का नको? आई घेतलं असतं ग, पण त्याच्यात तुझं मिसळलंय ते, त्याच्यामुळं मला नको. तसं माऊली म्हणतात की हे विश्वात्मके देवा, तुला जे द्यायचं आहे ते तोषोनी मज द्यावे. जे काही द्यायचं आहे ते आनंदानं मला दे. आनंदी माणूस असला की सगळं देत राहतो. तुमच्या माझ्यासारखे भगवंताचे भक्त, अगदी सगळी चिन्ह कपाळावर कानावर सगळी चिन्ह असलेला माणूस देवळात रोज आम्ही देवळात जातो. सकाळी उठल्या देवळात जातो, धार्मिक असतो आम्ही. म्हणून एक भिकारी देवळाच्या दारात बसला, चांगल्या प्रथितयश देवळाच्या बाहेर असा बसला, दिवसभर बसला. आमच्यासारखे आत जात होते देवाचं दर्शन घ्यायला. आत जाणारे आणि बाहेर जाणारे दोन्ही भिकारी आहेत. बाहेर बसलेला भिकारीच आहे ना आत माझ्यासारखा जाणारा सुद्धा भिकारीच आहे. फक्त दोघांच्या भीक मागण्यामध्ये गुणवत्तेचा फरक आहे. आत जे भीक मागते ते सत्ता दे, संपत्ती दे, पद दे, प्रतिष्ठा दे. आत जाणारे भीक मागते ते भिकारी आहे. बाहेरचं पोटासाठी भीक मागते. पण आत जाताना सुद्धा हे चप्पलकडे बघत आत जाते की त्याच्या इतकी त्याला भीती असते. त्याचा विश्वास नाही देवाच्या पुढे माझी चप्पल राहील का नाही इतका त्याचा विश्वास आहे. म्हणजे चप्पल असण्यावर विश्वास नाही तेवढा देवावर त्याचा विश्वास. आत जाते. त्या भिकाऱ्याच्या असं लक्षात येतं की संध्याकाळपर्यंत इतके धार्मिक लोक येऊन गेले पण त्याच्या ताटलीमध्ये अजिबात 1 रुपया सुद्धा पडला नाही. हे संध्याकाळी गेलं दारूच्या दुकानाच्या बाहेर. दारू पिल्यानंतर माणूस त्याच्यासारखा उदार कोण असतो. अर्ध्या तासात त्याची थाटली भरल्यानंतर ती भरलेली थाटली घेऊन घराकडे निघालं. फक्त जाताना एकदा त्यानं वर बघितलं भगवंताकडं आणि भगवंताला ते म्हणलं हे भगवान तू रहता कहा है और पता कहा का बता देता है. म्हणजे सकाळपासून तुझ्या दारात बसलो पण मला काहीच नाही मिळालं, पण आता मात्र अर्ध्या तासामध्ये भरली. आमचं मागणं दळभद्री असतं. आम्ही नखभर तुकडा देवाच्या पुढे ठेवतो आणि अख्खी पलटण सुखी ठेव हे आमचं मागणं असतं. आमचं देवाला मागणं असताना आम्ही व्यवहार करतो. म्हणजे अर्ध्या नारळाच्या तुकड्यामध्ये अख्खे पलटण सुखीची आम्ही परमेश्वराकडून अपेक्षा करतो. हा मात्र मागतो आहे तो शोनी. केवढं बघा ना मागणं केवढा मोठा. एखादा राजा असावा आणि एखाद्या संगमाच्या काठाला तो यावा, आंघोळीला यावा, तीर्थक्षेत्राच्या काठाला यावा, आंघोळ करावी त्या राजानं. आणि राजाला तंबाखूचं व्यसन असावं. तंबाखूचं व्यसन माणसाला खूप म्हणजे सुटत नाही. जे तंबाखू खाणारे असतील त्यांच्या लक्षात येईल. किती मनात आणलं तरी नाही सुटत. एक वेळ बायको सोडतील पण तंबाखू सोडणार नाही, इतकं प्रेम त्याच्यावर असतं. त्यामुळं गायछाप एवढी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याची काय आळ. मग ते तंबाखू घेत असताना राजाची आंघोळ झाली, तंबाखू काढली पण त्याच्या ध्यानात आलं की चुना नाही आहे.
त्याच गावचा एक नागरिक आंघोळ करत होता, त्याची पण झाली होती. राजा अस्वस्थ होता, गुळणी टाकायची होती तंबाखूची. त्यानं फक्त विचारलं त्या राजानं त्या नागरिकाला की माझ्याकडे तंबाखू आहे, तुझ्याकडे चून आहे का? ती म्हटलं हाय. हाय म्हटल्यावर त्यानं ती घेतला, इडा सांभाळला, गुळणीत ठेवली तोंडात. व्यसन पूर्ण झाल्यानंतर माणसा इतका सुखी करून नसतो. त्यानं त्या चुनवाल्याला विचारलं काय पाहिजे माग. राजा आहे बरं का. आणि ती चुनवाल्याला म्हणते काय पाहिजे ते माग. ती म्हणते माझ्याकडे चुन आहे, तंबाखू तुझी पाहिजे. राजा पुढं आहे. चुन्याचं चुनकडीचं 100 एकर रान मागितलं असतं तरी राजानं दिलं असतं. पण जन्मापासून आमचं मागणं दळभद्री आहे, माझ्या पुरतं दे, माझ्या पुरतं दे, माझ्या पुरतं दे, माझ्या पुरतं. आमच्यासारखी स्वार्थी संकुचित माणसांच्या मुखातून पसायदान कधीच उमटू शकत नाही. आणि म्हणून म्हणतात की तोषोनी, जे काही द्यायचं आहे मला ते तोषोनी मज द्यावे पसायदान. पसायदान या शब्दाचा अर्थ आहे की प्रसाद. प्रसाद शब्दाचा लॉंग फॉर्म आहे की प्रत्यक्ष साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद. माझा पंढरीचा वारकरी एकादशी दिवशी पांडुरंगाचं दर्शन घेऊन गावात आला की आपल्याला चिरमुरे देतो. पंढरीचा चिरमुरा सुद्धा पोकळ आहे. बाकीच्या देवदेवतांचे चिरमुरे भरीव आहेत, पण माझ्या पंढरीचा चिरमुरा एकदम पातळ आहे. वारकरी आला आणि आल्यानंतर द्वादशीच्या दिवशी आमच्या हातामध्ये चिरमुरे ठेवले की जणू आपल्याला त्या गरुड खांबाच्या समोर आम्ही उभे आहोत आणि पांडुरंगाचं दर्शन घेत आहोत असं वाटतं. प्रत्यक्ष साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद. जे मिळाल्यानंतर एका चिरमुऱ्यामध्ये सुद्धा आमचं सगळं भागतं. पांडुरंग भेटल्याची जाणीव होते, त्याला प्रसाद असं म्हटलं. मग असा कोणता प्रसाद मागितलाय, पसायदान कोणतं मागितलं आहे माऊलीने? पसायदान शब्दाचा अर्थ खूप सुंदर आहे. स्वतःसाठी मागितली जाते ती भीक, कुटुंबासाठी मागितली जाते ती भिक्षा, समाजासाठी मागितलं जातं ते दान, आणि अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी मागितलं जातं ते पसायदान. ते पसायदान स्वतःसाठी मागितली जाते ती भीक, कुटुंबासाठी मागितली जाते ती भिक्षा, समाजासाठी मागितलं जातं ते दान, आणि अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी मागितलं जातं ते पसायदान असं म्हटलं. ते पसायदान. आणि हे पसायदान आता मागितलं. आता इथलं पुढचं पसायदान कसं आहे मला? ते म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे मागताना, पसायदान मागताना पहिली गोष्ट मागितली जे खळांची व्यंकटी सांडो. हे विश्वात्मक देवा, या जगामध्ये जेवढे दुष्ट आहेत, म्हणजे आपल्या भाषेत गुंड जे आहेत, दुष्टांची व्याख्या अशी आहे की परदुःखे सुखी, दुसऱ्याचं वाटोळं झालं की ज्याला बरं वाटतं असे दुष्ट त्याला म्हणायचं. मग त्यात आपण सुद्धा सगळे आलो. चुलत्याचं, चुलत भावाचं वाटोळं झालं की आपल्याला बरं वाटतं. माऊली म्हणतात की पसायदानामध्ये ते असं मागतात की हे विश्वात्मके देवी, जे दुष्ट आहे त्या जगातले, ते सगळ्या दुष्टांच्या मनातला दुष्टावा जाऊ दे. जे खळांची, खळ म्हणजे दुष्ट, व्यंकटी म्हणजे त्यांच्या वृत्तीचा जो वाकडेपणा आहे, उगच जाता जाता एखाद्याला डिवच, उगच जाता जाता एखाद्याला शिवी दे, असे जेवढे दुष्ट आहेत किंवा जे भांडतात उठल्यापासून झोपेपर्यंत, अशा दुष्टांचा दुष्टावा कमी होऊ दे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. मूळ भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की जो दुष्ट आहे ना त्याला मारला पाहिजे. झरीला नाग आहे ना त्याला मारला पाहिजे, इंगळी आहे ना त्याला मारला पाहिजे, श्रीकृष्ण म्हणतात. पण माऊली आईच्या अंतःकरणाची, माऊली म्हणते नाही, नाग आहे ना नाही मारायचं, त्याचं विष काढायचं, त्याला जगू दे. इंगळी आहे ना त्याच्या नांगीतलं विष काढायचं, तिला जगायचं, तिला जगायचा अधिकार आहे. या जगातल्या जेवढ्या आया आहेत ना, तिला जर 2 लेकर असले, कित्येक माझे मित्र आश्रम चालवतात, एखाद्या आईला 2 लेकरं असतील, एक लेकरू धडधाकट असेल, सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय तिची चांगली असतील, आणि एक लेकरू मात्र विशिष्ट असेल, तिच्याशिवाय त्याला कोणी सांभाळता येत नाही, असं जर लेकरू असेल, तो आश्रमवाला जर मागायला गेला की आई हे लेकरू तुला नाही सांभाळता येणार, मी घेऊन जातो आश्रमामध्ये, ती आई म्हणते नग, ती थोरलाय ना त्याला घेऊन जात, ती जगाच्या बाजारात कुठं बी जगल, पण ह्याला माझ्याशिवाय कुणी नाही सांभाळू शकत. आईच्या अंतःकरणानं ज्ञानेश्वरी लिहिली आहे. म्हणजे जे खळांची व्यंक, या जगातले जेवढे दुष्ट आहेत ना तेवढे चांगले होते. संसदेमध्ये, विधानसभेमध्ये जेवढे निवडून जाणार आहेत ना, त्यांच्या मनातला हा वाकडेपणा जाऊ दे. सगळ्यांनाच भारताचा विकास करायचा आहे ना, मग भांडाभांडी सोडून, वाद सोडून, संवादाने एकत्र येऊन या भारताचं कल्याण करू दे. जे खळांची व्यंकटी सांडो असं म्हटलं. आपण प्रकाश आमटेंच्या चरित्रामध्ये एक वाचलं असेल, पटकीची साथ होती त्या जिथं ते राहत आहेत हेमलकसाच्या आजूबाजूला. पटकीच्या साथीमध्ये
पाडेच्या पाडे, वस्त्याच्या वस्त्या मृत्युमुखी पडत होत्या. जी माऊलीचं वर्णन केले त्या माऊलीचा नवरा निघून गेला पटकीनं. भाऊकीला सांगितलं त्याला जाळा. 2 पोरं शिल्लक होती, त्या दोन्ही पोरांना पटकी झालेली होती, कॉलरा झाला होता. तिनं दोन्ही पोरी हातामध्ये धरली. 2 वर्षाचं 4 वर्षाचं पोरगं, 10 किलोमीटरचा प्रवास. दोन्ही पोरांना घेऊन आई धावत निघाली आहे प्रकाश आमटेंच्या दवाखान्याकडे. धावता धावता एक लेकरू मध्येच मरत आहे. ती त्या लेकराला एका झाडाखाली ठेवते आहे, त्याच्या अंगावर पालापाचोळा टाकते आहे. ती येते आहे दवाखान्यामध्ये दुसऱ्या लेकराला घेऊन आणि डॉक्टरना सांगते की उपचार चालू करा. उपचार चालू होतोय. 2 तासानं लेकरू प्रतिसाद द्यायला सुरुवात करत आहे. आणि मग ती आई प्रकाश सरांना अशी म्हणते की मी जरा 2 तास जाऊन येते. डॉक्टर साहेब तिला म्हणतात आता कुठं निघाली, तुझं पोरगं जन्ममृत्यूच्या दारावर उभं आहे, तू कुठं निघाली. ती असं म्हणते की दादा एक लेकरू येतानाच गेलंय, त्याला रस्त्यात ठेवलंय, कोलकुत्र पाडतील त्याला, त्याला जाऊन त्याची वाट लावून येतोय. जे खळांची व्यंकटी सांडू कुठली आई आहे ना जगातली, सगळ्या आया तुम्ही बघा. माऊलीना माऊली का म्हटलं, कारण ही ज्ञानेश्वरी लिहिताना आईच्या अंतःकरणाला लिहिली आहे. आणि म्हणून ते म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांड, या जगातले जेवढे दुष्ट आहेत, पापी आहेत, त्यांची भावना फक्त सरळ होते, नीट वागू दे. म्हणजे भावाशी नीट वागू दे, बहिणीशी नीट वागू दे, ज्या ज्या नात्यामध्ये ज्यांच्या सहवासामध्ये येतील त्या प्रत्येकाशी नीट वागू दे. असं जे खळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढ, त्याचं चांगल्या कामावर प्रेम बसू दे असं म्हणतात. जन्माला आलेल्या माणूस नावाच्या प्राण्याचं चांगलं करण्यासाठी त्याची प्रवृत्ती होऊ दे, त्याच्यावर प्रेम जोडू दे. तया सत्कर्मी रती वाढव. सत्कर्म या शब्दाची डेफिनेशन मी आपल्याशी शेअर करतो की जे कर्म केल्यानंतर छाती फुगते त्याला सत्कर्म असं म्हणायचं. रस्त्यानं आम्ही निघालो आहोत. एखादी अपंग व्यक्ती रस्त्याच्या डाव्या बाजूला आहे, तिला उजव्या बाजूला यायचं आहे. तिचा हात आपण पकडला आणि उजव्या बाजूला आणल्यानंतर सोडल्यानंतर उगाचच छाती फुगते. एखादा हमाल आहे, रस्त्यानं गाडा घेऊन निघालाय, घामानं डबडबलाय, त्याला तो गाडा पुढं सरकत नाही. तुम्ही मोटरसायकल बाजूला लावली आहे आणि तो टेकडी चढत असताना तुम्ही त्या हमालाला ढकलायला मदत करताय. पहाडावर ती टेकडी, पहाडावर तो गाडा पोहोचलाय, तुम्ही डबडबलेल्या घामानं तुमच्या गाडीकडे येत आहे, उगाचच छाती तुमची फुगलेली असते. तुम्ही एसटीनं प्रवास करता आहात, तुम्हाला बसायला जागा आहे, पण एका बस स्टॉपवर लेकरूवाळी वर चढते आहे, हातामध्ये लेकरू आहे, तुम्ही उठता आणि तिला जागा देता. 3 तास उठता, तुमचा पाय दुखतो, पण मनातून तुमची छाती फुगलेली असते. जे कर्म केल्यानंतर आयुष्यभर जे जे कर्म केल्यानंतर आमची छाती फुगते ते सत्कर्म आहे. मुक्ताई असं म्हणते की उभारुनी बाहे विठू पालवीत आहे. निसर्गानं माणूस नावाच्या या जीवामध्ये सत्कर्म केल्यानंतर एक बॅरोमीटर बसवला आहे की जे कर्म केल्यानंतर छाती उगाचच फुगते आमची, आणि दुष्कर्म केल्यानंतर आमची छाती मुरगळून जाते. एखाद्याला शिव्याशाप केला, एखाद्याचा अपमान केला तर छाती उगाचच मुरगळून जाते. म्हणून माऊली असं म्हणतात की हे परमेश्वरा, हे विश्वात्मक देवा, या जगातली माणूस नावाची जात आहे ना, त्याच्या मनातला जाऊ दे व्यंकटी सांडू आणि त्याचा सत्कर्माकडे ओढा येऊ दे, चांगलंच काम करू दे, कायेनं वाचेनं मनानं तो अनेकांना सत्कर्माकडे तो जाऊ दे. तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्री जीवांची. आणि अशी सत्कर्मानं चांगल्या अंतःकरणानं भेटलेली माणसं एकमेकाला भेटू देत, चांगली माणसं चांगल्या लोकांना भेटू देत असं म्हणतात. मैत्र जीवांचे या शब्दाचा अर्थ मी आपल्याशी शेअर करतो. ॲडिलेड स्टेडियमवर इंग्लंडमध्ये विशिष्ट मुलांच्या स्पर्धा होत्या की ज्या लेकरांना जन्मताच ऐकता येत नाही आणि बोलता येत नाही, अशा लेकरांच्या धावण्याच्या स्पर्धा होत्या. स्पर्धेची सुरुवात होणार होती. 15 लेकरं त्या लाईनवर उभी होती. ॲडिलेड स्टेडियम भरलेलं होतं. ज्या लेकरांना बोलता आणि ऐकता येत नाही त्या लेकरांना निशाणी दाखवण्यात आली. त्यांना आता पळायचं होतं. पळायला सुरुवात केल्यानंतर ते पुढं पुढं पहिलं येणारं लेकरू सीमारेषेपर्यंत आलं होतं. एक पाऊल टाकलं असतं तर तो सीमारेषा ओलांडणार होता, तो स्पर्धा जिंकणार होतो. त्याच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट होता, त्याच्या गळ्यामध्ये मेडल होणार होतं, तो विजयी होणार होतो. पण त्याच्या पावलानं जाणवलं की त्याचा दोस्त 15व्या नंबरचा आहे, तो खाली पडला आहे. त्यानं सीमारेषेला नाही शिवलं. तो गर्दशी पाठीमागं वळाला. पहिला वळाला, दुसरा वळाला, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 14च्या 14 लेकरं पाठीमागं वळाली. जे लेकरू खाली पडलं होतं ना त्या लेकराला उचललं, त्याला मध्ये घेतलं. सगळ्यांनी त्या लेकराच्या खांद्यावर हात टाकला आणि एकाच रेषेमध्ये 15च्या 15 लेकरं एकाच रेषेमध्ये चालत 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 एकाच वेळेला 15 लेकरांनी ती सीमारेषा शिवली. स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट होता. पहिला येणारा जिंकला असता तर त्याला हे सगळं मिळणार होतं.
ज्या लेकरांना जन्मताच ज्यांच्यावर आभाळ हरवून घेतलं होतं, ज्यांना काही दिलं नव्हतं, अशा लेकरांना पायानं त्याला कळालं की माझा दोस्त पडलाय. अरे ज्यांना दिसत नाही, ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांना बोलता येत नाही, त्यांना कळतं माझा दोस्त पडलाय, मला फिरायचं. आम्हाला डोळे दिले, आम्हाला कान दिलंय, सगळं दिलं, तर भवताल इतका दुःखानं व्यापलेला असताना आमची वाणी पुढे नाही चालत, आमचे हात नाही पुढे चालत, आम्ही नाही आधार देत कुणाला. म्हणजे आम्ही कितीही वाचलेलं असलं तर आम्ही नाही ना आधार देत. माझा गाडगे बाबा जात असताना दिंडीतून कुणी खाली पडला, कुणाला हागवण लागलेली असेल तर गाडगे बाबा उचलायचे त्याला, त्याचे धोतर धुवायचे, त्याची शीव धुवायची. खरा परमार्थ करत हा माणूस त्या दिंडीतून चालत राहायचा. मैत्रजीवांचे या शब्दाचा अर्थ काय? नाहीतर बाकीचे आम्ही जायचोच ना, त्या माणसाच्या भोवतीनं जातच होतो, मुखामध्ये नाम असायचं, हातामध्ये पताका असायची, आम्ही जातच असायचो. पण खरा परमार्थ गाडगे बाबा सांगायचे की मैत्रजीवांचे म्हणजे काय? जिथं दुसरीकडे वेदना आहे, दुःख आहे, तिथं मी पुढे सरसावून जाणार आहे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. माऊली पुढे असं मागताना असं म्हणतात की दुरितांचे तिमिर जावो. दुरित म्हणजे पाप, तिमिर म्हणजे अंधार. या जगातला पापाचा अंधार नाही जाऊ दे. म्हणजे माऊलीला माहिती आहे की पापाचा अंधार कुठे आहे? माणसाच्या मनामध्ये आहे, तुमच्या माझ्या मनामध्ये. पाप आम्हीच करतोय ना. तर ह्या जगातल्या या पापी माणसांच्या मनातला पापाचा अंधार नाही जाऊ दे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. स्वधर्माची डेफिनेशन दुसऱ्या अध्यायामध्ये वेगळी आहे, ते आपण परत कधी आलो तर बघू. विश्व स्वधर्म सूर्य पाहो असं सांगत असताना माऊली असं म्हणतात की तुमच्या वाट्याला आलेलं आयुष्यभराचं जे कर्म आहे ते कर्म यज्ञ समजून करा, त्याच्यामध्ये चूक करू नका. तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही जे कोणी आहात, तुमच्या वाट्याला आलेलं आजीविकेचं कर्म आहे ते निष्काम कर्म करा, पवित्रतेनं करा. माऊलींची एक ओवी आहे, स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, म्हणून तेथ पापा संचारू नये. तुमच्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे तो यज्ञ समजून करा, त्याच्यामध्ये कुठल्याही पापाचा अंतर्भाव करू नका. तुम्ही अधिकारी असाल, भ्रष्टाचारी होऊ नका. तुम्ही जे कोणी असाल, कर्मचारी असाल, पाट्या टाकण्याचं काम करू नका, मनापासून करा. माऊली म्हणतात की विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजन. आणि मग जर तुम्ही असं वागला तर मग ते हे विश्वात्मक देवा, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. मग त्याला त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं रडणं थांबू द्या. असं जो जे वांछील तो ते लाहो, त्याला जे हवं आहे. आता ते लेकरू रडत आहे, त्याला काय हवं आहे? आई हवी आहे. आईनं जरा अवघडलं असल्यामुळं खुर्चीवर ठेवलंय, मग ते म्हणते की घे मला. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात असं म्हटलं. असू दे, असू दे, असू दे. कसं आपल्या सगळ्यांना कसं वाटतंय, तिला गप का करत नाहीत, का गप होत नाही? पसायदा ना ऐकताना सुद्धा आमच्या डोक्यामध्ये असते नाही सगळं. गंमत आहे सगळी. म्हणजे संसार परमार्थ जरा सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये खर नको असतं. म्हणून मगाशी म्हटलं ना, आम्ही सुद्धा तेवढं असताना तेच केलं की मोना ती लय कमी रडते, आपण त्याच्यापेक्षा लय रडलोय, लय ताप दिलाय आपल्या. उगाच मनातल्या मनात हे करायचं कारण नाही. मी म्हटलं की जो जे वांछील तो ते राहो प्राणी जात. म्हणजे ज्याला ज्याच्या आयुष्यामध्ये आहे जे हवं आहे ते. मी लहान असताना विचार करायचो की ही ओवी लिहिली असताना माऊलीनं असं म्हणायचं की जो जे वांछील तो ते लाव. म्हणजे लॉटरीवाल्याला लॉटरी लावो, जंगली रमीवाल्याला जंगली रमी लावो. ती आता क्रिकेटचं कुठलं तरी आलंय की काय त्याला म्हणायचं? कसलं 11? ड्रीम 11 का ड्रीम 11? ड्रीम 11 वाल्याला ड्रीम 11 लागो. म्हणजे माऊलीला हे मागायचं का विश्वात्मक देवाला? नाही ना. जो जे वांछील तो ते लाहो या शब्दाचा अर्थ, या ओवीचा शेवटच्या चरणाचा अर्थ असा आहे. माऊली म्हणतात की सगळी मोठ्या मनाची माणसं झाला आपण सगळेजण, आपल्या मनातलं पाप गेलं, स्वार्थपणा गेला, तर ज्याला जे हवं ते मिळेल. म्हणजे उदाहरणार्थ मला 4 व्हीलर नाहीये माझ्याकडे, माझ्या शेजाऱ्यानं घेतली, माझ्या मनातलं पाप गेलेलं नसेल, स्वार्थ, संकुचितपणा, लबाडी किंवा माझ्या मनात ईर्ष्या निर्माण झाली असेल, शक्यतो गाडी घेतली आपण तर भावकीतनं जाताना आपण गाडीच्या काचा वर करतो. कशासाठी करतो? भावकीला कळावं AC गाडी घेतली, हे की नाही? आपण भावकीला जाळायचं असतं आपल्याला. पण जो जे वांछील तो ते लाहो या शब्दाचा अर्थ काय? शेजाऱ्यानं गाडी घेतली तर त्याच्या गाडी पुढे दुसऱ्या दिवशी बिब्बा नाही पडणार, सुई नाही पडणार, लिंबू नाही पडणार. शेजाऱ्यानं गाडी घेतली की पहिल्यांदा मी गाडीची पूजा करायला जाईन. पूजा करता करता शेजाऱ्याला सुद्धा आनंद झाला की मी गाडी घेतली, ह्याला आनंद झालाय. आणि मग जो गाडीची पूजा करायला आलाय तो म्हणेल
दादा तुझी गाडी काय आणि माझी गाडी काय सारखीच आहे ना. माझी आई आजारी असते, रात्री कधीतरी तिला जर दुखायला लागलं तर तुझी गाडी आहेच की, तुझी गाडी आणि माझी गाडी वेगळी आहेच का. माझ्याकडे गाडी नसताना शेजाऱ्याची गाडी मला माझी वाटणं म्हणजे जो जे वांछील तो ते लाहो. कुणाला काय कमी पडेल का या जगामध्ये. मी नाममध्ये काम करतो आहे, नाना पाटेकर असं म्हणतात व्याख्यानामध्ये, किती कमवावं माणसानं, वंझळभर कमवावं, पोटापुरतं कमवावं. पण वंझळ एकदा लागली, सांडायला लागली तर सांडते ना खाली की दुसऱ्याला द्यावं, दुसऱ्याला द्यावं. जो जे वांछील तो. आपण वंजळीवर वंजळी भरतोय, बॅरलच्या बॅरल भरून ठेवलं, कोणासाठी ठेवलं काहीच कळायला तयार नाही, कारण जाताना ते नसतेच आपल्याबरोबर, तेवढंच घेतो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात असे, वर्षात सकाळ मंगळी. पसायदान इतकं सुंदर आहे की वर्षात 3 ओव्या संपल्यानंतर पहिला ट्विस्ट आहे पसायदानामध्ये. आता माऊली असं म्हणतायत की जो आता स्वच्छ अंतःकरणाचा झाला, जो पवित्र अंतःकरणाचा झाला, जो व्यापक झाला, विशाल झाला, त्याला आता भेटू देत माणसं. ती भेटणारी माणसं कशी संत असतात. खालच्या 3 ओव्यांच्या मध्ये माऊलींनी संतांचं वर्णन केलंय. म्हणजे ज्याची जशी प्रवृत्ती असते तशी त्याला माणसं भेटतात. वरच्या 3 ओव्यामधला माणूस तयार झाला की त्याला ह्या खालच्या 3 ओव्यामध्ये असलेला माणूस भेटेल. आता आपल्या लक्षात येईल की आपल्याला कोण कोण भेटतं. इंग्लिशमध्ये म्हण आहे की तुमची कंपनी मला सांगा, तुम्ही कोण आहात मला सांगतो. आता आपली कंपनी केव्हा कळते? संध्याकाळी 6 वाजता कळते. पाऊले चालती गुत्त्याची वाट का पाऊले चालती पंढरीची वाट. जहा 4 यार मिले संध्याकाळी. संध्याकाळी आम्ही नेमकं कोणत्या प्रवृत्तीचं आहे ते कळतं. आपण आपले कोण आहेत, मित्र कोण आहेत त्याच्यावरून समजतं. माऊली म्हणतात की जे पवित्र आणि शुद्ध झाले, म्हणजे संतांना सरपंचाच्या परिषद सरपंचाला सरपंच भेटतील, आमदाराला आमदार भेटतील, खासदाराला खासदार भेटतील, मंत्र्याला मंत्री भेटतील. म्हणजे ज्याची जशी पात्रता तशी लोक त्याला भेटतील. तसं माऊली म्हणतात की ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं आहे त्याला आता संत भेटतील. मग संतांचं वर्णन आहे पहिलं त्याच्यामध्ये, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू तया होत. म्हणजे संत कसे असतात? वर्षत सकळ मंगळी. संत पावसासारखे असतात. पाऊस सगळीकडे पडतो, समुद्रावर पण पडतो आणि रानावर पण पडतो. तो भेद नाही करत, समुद्रावर खडकावर तो सगळ्यांच्यावर सारखा पडतो. तसे संतत्वाला पोहोचलेले भेद नाहीये करत. हा श्रीमंत, हा गरीब, हा पुण्यवान, हा पापी, हा सदाचारी, हा दुराचारी, संत कधीच भेद नाही करत, सगळ्यांच्यावर समान प्रेम करतात. एक स्वामी विवेकानंदांचं पत्र आहे, त्यांच्या गुरुदेवांना, रामकृष्ण परमहंसांना. चेन्नईला असताना स्वामी विवेकानंदांना असं कळालं की रामकृष्ण परमहंस फक्त साधकांनाच दर्शन देत आहेत. ते वारंगणांना आणि जे बाधक आहेत, साधक नाही आहेत, त्यांना दर्शन देत नाहीत. असं स्वामीजींनी पत्र लिहिलंय गुरुदेवांना आपल्या. स्वामीजी ते असं लिहित आहेत, गुरुदेव तुम्ही फक्त साधकांनाच दर्शन देत असाल तर तुम्ही माझे गुरु नाहीये. खरी तुमची गरज त्या नाही की जे पश्चातापानं दग्ध झालेत, ज्यांना स्वतःच्या पापाविषयी आता किळस यायला लागली, ज्यांना बदलायचं आहे, अशी माणसं तुमच्या दर्शनाला येत आहेत आणि तुम्ही त्यांना दर्शन देत नाही आहात तर तुम्ही माझे गुरुदेव नाही आहेत. सगळ्यांना तुम्ही दर्शन द्यायचं म्हणतात. ते वर्षत सकळ मंगळी, सगळ्यांच्यावर समान प्रेम करतात. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अशी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी सगळ्यांना भेटू दे. अनवरत भूमंडळी. अनवरत हा शब्द दूध जे उतू जातं त्याला अनवरत असं म्हटलं. एकाच पिढीमध्ये संत नको निर्माण करू. माऊलींचा कालावधी जर बघितला तर माऊलींच्या बरोबर सगळ्या जातीतले संत आलेत, सगळ्या जातीतले संत. मग एकाच वेळेला ठरवून यावेत असे आलेत, सगळे एकदम सगळेच्या सगळे आलेत, प्रत्येक जातीमध्ये आलेत. मग ते म्हणतायत की एकाच वेळेला नको, अनवरत. माणूस नावाची जात प्रत्येक पिढीमध्ये संत निर्माण होते. अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता चला कल्पतरूंचे आरव. संत कसे असतात त्याचं वर्णन या ओवीमध्ये करतात. ते कसे असतात? चला कल्पतरूंचे आरव. नुसता एकच संत नको म्हणतात की गावच्या गाव अख्खं बहिरेवाडी संतांचं झालं. किती बघा ना, किती भारी होईल. इलेक्शन होणार नाही, सोसायटीचं सुद्धा इलेक्शन होणार नाही, सरपंचाचं सुद्धा होणार नाही, आडवा आडवी जिरवा जिरवीचं सुद्धा होणार नाही. इलेक्शन लागली की ह्याच्या पायात साप सोड, त्याच्या पायात साप सोड, ही भाऊकी फोड, ती भाऊकी फोड, असं काहीच होणार नाही. सगळी जाधवच आहे. हे तर मला माहित नाही कशी केस आहे. जाधवच जाधवाची जिरवते, देशमुख देशमुखाची जिरवते, पण मला इथं काय पोझिशन आहे माहित नाही. ते म्हणतायत की अख्खं गावच्या गाव चला कल्पतरूंचे आरव. प्रत्येक माणूस म्हणजे बहिरेवाडीचा कल्पतरू झालाय, जंगल झालंय. अख्खं गाव जर नुसतं असं एक जरी मॉडेल बाहेर काढलं
तर त्या मॉडेलचं जर आपण घेतलं, टेस्टिंग केलं, तर तो संतच आहे असा निघेल. चला कल्पतरूंचे आरव. मग कल्पतरू हा नावाचा वृक्ष आहे माऊलींच्या शब्दात. हा वृक्ष कसा आहे, त्या वृक्षाच्या खाली जो बसेल तो जे कल्पना करेल ती वास्तवामध्ये मिळेल. मग त्यानं कल्पना केली की आता मला राजपुरोहितची थाळी मिळेल का, लगेच राजपुरोहितची थाळी त्याच्या समोर येईल. खाल्ल्यानंतर त्याला झोप यायला लागल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं की डनलॉपची नाहीतर कर्लॉनची गादी मिळेल का, तर गादी सुद्धा त्याच्या पुढे येईल. कल्पना करेल ते पुढं. आणि त्याला आता असं वाटायला लागलं की भूत आहे का इथं, तर भूत पण पुढे येईल. त्याला वाटलं की खाऊन टाकणार का, तर खाऊन पण टाकेल. म्हणजे जी कल्पना करेल ती त्या वृक्षाच्या खाली वास्तवात येते. संत तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात, कारण तुमच्या मनात इच्छाच ठेवत नाहीत, म्हणून ते संत असतात. चला कल्पतरूंचे आरव. पृथ्वी तलावर अशा एका वृक्षाचं वर्णन केलं. पारिजातक नावाचा वृक्ष आहे, त्याला कल्पतरू असं म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे, पारिजातक ज्या वेळेला बहरलेला असतो ना, त्या पारिजातकाची फुलं जर बघितली तर छोटूशा पाकळ्या, लाल रंगाचं ते त्याचा देठ, सुगंध इतका सुंदर, बहरलेलं झाड असतं. जाता जाता जरी निघालं, जाताना एखाद्याचा धक्का जरी लागला तर धक्का देणाऱ्यावर सुद्धा फुलांचा वर्षाव करतं. त्याला संत असं म्हणतात. शिव्या देणारा, त्याची लाजाबरू काढणारावर सुद्धा वर्षाव करतात. त्याला चला कल्पतरूंचे आरव असं म्हटलं. उन्हाळ्याचे दिवस असावेत, आंब्याच्या झाडाला पाड आले असावेत. एक संत सत्पुरुष जो आत्ता वर्णन केला असा कल्पतरू सारखा संत त्या झाडाखाली ध्यानस्थ बसलेला असावा. गावातली टुकार पोरं जावी, त्यांना आंब्याचे झाड दिसावं, त्याच्या पाड आलेला आंबा दिसावा. पोरांनी दगड घ्यावा आणि त्या आंब्याच्या झाडामध्ये त्या पाडाला मारावा. दगड मारता मारता एक दगड त्या सत्पुरुषाच्या कपाळाला लागावा. पोरांच्या लक्षात यावं, चूक झाली आपण एका निरपराध माणसाच्या कपाळावर. जरी ती पोरं गौंड प्रवृत्तीची होती तरी त्याच्या लक्षात आलं की चूक केली. ती पोरं सगळी येत आहेत, त्या सत्पुरुषाच्या पायाजवळ बसतायत आणि ते म्हणतात की गुरुजी, आमची चूक झाली, आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला दगड मारला. पोरं गुरुजींच्या चेहऱ्याकडे बघतायत तर गुरुजींच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा आहेत. पोरं त्या पोराला विचारतायत, त्या संताला विचारतायत, आम्ही तुम्हाला दगड मारला, आमच्या डोळ्यात पाणी असायला पाहिजे, पण तुमच्या डोळ्यात का पाणी आहे? ते संत असं म्हणतायत की लेकरानो, तुम्ही आंब्याला दगड मारला, आंब्यानं तुम्हाला आंबा दिला. तुम्ही मला दगड मारला, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही रे, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे. चला कल्पतरूंचे आरव असं म्हटलं. म्हणजे धक्का मारणाऱ्यावर सुद्धा प्रेम करणारी माणसं अशी गावच्या गावं. चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. चिंतामणी सेम कल्पतरू आहे. जी चिंता कराल तो चिंता हरण करो. चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे. संतत्वाला पोहोचलेली माणसं. अर्णव म्हणजे समुद्र, पियुष म्हणजे अमृत. ते बोलतात ते अमृतच बोलतात. त्यांच्या वाणीतून कुणाला इजा नाही होत. आपली वाणी उठल्यापासून झोपेपर्यंत इजाच करत असते. म्हणजे शिव्या आणि सापच देत असते. अगदी म्हातारपण आलं, तपकीर असली, तपकिरीची डबी नातवानं जरी पळवून नेली आणि तपकिरीच्या तलपेच्या वेळेला जरी ती तपकीर नाही सापडली तर वाटोळं होऊ दे त्याच्या नावानं चालू असतं. ते म्हणतात की नाही, तसं व्हायला नको. चला कल्पतरू चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे. जे बोलतात ते अमृतच बोलतात, बदलवणारच बोलतात, एखाद्याचं आयुष्य घडवणारच बोलतात. गोड बोलणारे सगळेच संत असत नाहीत. बऱ्याच वेळेला लय गोड बोलणारे धोकादायक असतात, आपल्या लक्षात येईल. म्हणजे त्यातल्या त्यात आपण साड्यांच्या दुकानामध्ये आयानं तुम्हाला अनुभव असेल सगळ्यांना. ढीकच्या ढीक चालतं टाकतोय ती, त्याला कंटाळा येते का बघा, घाम यूज तोर टाकते आणि ती प्रत्येक साडीला म्हणत असते ही साडी तुमच्या रंगाला उठून दिसेल, ही उठून दिसेल, हे सूत चांगला आहे, याचा रंग चांगला. दमतंय का ते? आणि हसत 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 म्हणून तो संत झाला का? नाही होत. बोलती जे अर्णव. जो बोलल्यानंतर त्याच्या आतलं हृदय परिवर्तन होतं, बदलून जातो, त्याचं प्रकाशमान होतो, तो अंधारातून प्रकाशात येतो. बोलती जे अर्णव पियुषांचे. पुढची ओळी कोणती आहे? चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होत. संतांचंच वर्णन आहे. चंद्र मे जे अलांछन. चंद्र संत चंद्रासारखे शीतल असतात, त्यांच्या जवळ बसलं की बसावं वाटतं. पण चंद्रावर सुद्धा डाग असतो, पण संतांच्यावर कोणताही डाग नसतो. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. खूप सुंदर. मला ही ओवी वाचताना इतकं सुंदर वाटतं की मार्तंड जे तापहीन. मार्तंड म्हणजे वैशाख महिन्यामध्ये भर दुपारी 12 वाजता सूर्य बरसणार. जो बरसणारा सूर्य आहे त्याला मार्तंड असं म्हटलं. सूर्याला अनेक उपमा आहेत.
सूर्य उगवणाऱ्या सूर्याला दिनकर असं म्हटलं, उगवणाऱ्या सूर्याला तमाली असं म्हटलेलं आहे. तम म्हणजे अंधार, आला म्हणजे आली म्हणजे तो आल्यानंतर अंधार नाहीच होतो सूर्य आल्यानंतर. म्हणजे सूर्याला सकाळच्या सूर्याला ही नावं आहेत. तसं माऊली दुपारच्या सूर्याला वर्णन करतात की तो मार्तंड जे तापही. म्हणजे सूर्यवर बरसत असतो वैशाख महिन्यामध्ये. भर दुपारी बरसणारा 12 वाजताचा सूर्य, त्यानं जी वाळू तापवलेली असते त्या वाळूवर जर माणूस उभा राहिला तर वरून बरसणारा सूर्य डोक्याला त्रास देत नाही, पण सूर्यामुळे जी वाळू तापली ती वाळू मात्र पायाला खूप त्रास देते. तसं संतांच्या अंतःकरणामध्ये सूर्य असतो, पण ते कुणालाही त्रास देत नसतात. नुसते डोळे जर वटारले तर पुढच्याला राख करण्याची ताकद संतांच्या मध्ये असते, पण कधीच शापवाणी त्यांच्या मुखातून बाहेर पडत नाहीत. भावतो सबका मंगलम, सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सबकी मुक्ती हो. या जगामध्ये जेवढे संत आहेत त्यांच्या मुखातून कधीच शापवाणी उच्चारली जात नाहीत. ते फक्त जगाच्या कल्याणासाठी वाणी वापरतात. कुठपर्यंत आलो? चंद्रमे मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होत. संत ओळखण्याची कोण? सज्जन आणि सोयरा. माऊलीने बघत 800 वर्षापासून माऊलीला माहिती की सज्जन आणि सोयरा म्हणजे तुमचं माझा पाहुणा आणि सज्जन. पाहुणा आणि सज्जन आहे का आपला बघावर तपासावं. सगळ्यांनी आपापलं पाहुणं डोळ्या पुढं आणावं. आला दारात की आपल्या कपाळावर आट्याच कशाला आला आणि पायऱ्या चढून वर आला की या या या. किती लाभाड असतो आपण. माऊली म्हणतात की संत सज्जन पण एखादा पाहुणा असतो तो यावा वाटतो आपल्याकडं, कारण तो आपल्या सगळ्या दुःखांचं निरसन करतो. म्हणजे सोयरे सदा सज्जन संत असतात, ते सज्जन सोयऱ्यासारखे असतात. किंबहुना माऊलीला असंही म्हणायचं आहे की ह्या जगातले नुसते सोयरे जरी एकमेकाशी नीट वागले, पै पाहुणं गण गोत सगळे सोयरे नुसतं जरी एकमेकाशी नीट वागलं तरी जग सुखी होईल. एक व्याख्या मी धर्माची बऱ्याच वेळेला सांगत असतो की विद्यार्थ्यानं कॉपी करू नये. जर विद्यार्थ्याचा धर्म असेल तर शिक्षकानं तो पेपर आदल्या दिवशी फोडू नये, हा शिक्षकाचा धर्म असू शकेल. दुकानदारानं आपल्या मालामध्ये भेसळ करू नये, हा जर दुकानदाराचा धर्म असेल तर गिरायकानं त्या दुकानदाराची बाकी न मागता 2 महिन्याच्या आत चुकती करणं हा गिरायकाचा धर्म असू शकेल. भावाभावांनी एकत्र राहणं हा जर भावाभावांचा धर्म असेल तर जावाजावानी त्या भावाभावांच्या मध्ये भांडणं न लावणं हा जावाजावांचा धर्म असू शकेल. सोयरे सज्जन होत. ह्या जगातला नुसता सोयरा जरी सज्जन झाला तरी जग सुखी होईल. पुण्याजवळ हवेली नावाचा तालुका आहे. शहराजवळचे तालुके बघा तुम्ही, गुंट्याला कोट रुपये गेले. बहिणी भावाबरोबर 60-70 वर्ष सुखानं नांदत होत्या, भाऊबीज करत होत्या, रक्षाबंधन होत होता. हे गुंटा आला कुठनं? काय किंमत वाढली, काय भाऊ बहीण इसकटले, आयुष्यभर एकत्रित राहणारे, साडीचोळी करणारे भाऊ बहीण का निघून गेले एकमेकापासून. 750-850 वर्षापूर्वी या महापुरुषाला माहीत होतं की सोयरं नुसतं सज्जन होऊ दे रे, जग सुखी होईल. पाहुणाशी नीट वागू दे, बहीण भावाशी, भाऊ भावाशी नुसतंच एकमेकाशी सुखानं नांदू दे. सोयरे सदा सज्जन होत. पुढची पुन्हा दुसरा ट्विस्ट आहे पसायदानामध्ये, किंबहुना सर्व सुखी. वरचं सगळं मागितल्यानंतर आता माऊली असं म्हणतात त्या विश्वात्मक देवाला, एवढं सगळं मागितल्यानंतर आता शिल्लक काय राहतं? किंबहुना सर्व सुखी. पापाचा अंधार नाहीच होऊ दे, माणसं विशाल मनाची होऊ दे, व्यापक मनाची होऊ दे. एवढं झाल्यानंतर आता शिल्लक काय राहील? तर माऊली पुढे असं म्हणतात की किंबहुना सर्व सुखी. सगळे सुखी होते, पूर्ण होऊनी तिन्ही लोके. माऊली म्हणतात की आम्ही दुःखी का आहोत? संत साहित्यामध्ये आम्ही अर्धवट आहोत, अपूर्ण आहोत, म्हणून आपण दुःखी आहोत. एकदा माणूस पूर्ण झाला, मॅच्युअर झाला की त्याच्या आयुष्यात दुःख राहत नाही. पूर्णत्वाची व्याख्या जगद्गुरु तुकोबरायाने अशी केली, पिकलिया सेंद कडू पण गेले. म्हणजे सेंदाड पिकल्यानंतर ते सेंदाड मऊ होतं, ते सेंदाडाचा रंग बदलतो, ते सेंदाडाला सुगंध येतो आणि तो सेंदाड गोड होतो. सेंदाड माहीत असेल तुम्हाला, शाळवाच्या रानात मिळतं. आपण त्यावेळेला शाळवात पाखरं राहायला खास जायचं आम्ही, तेव्हा ती शेंदाडासाठी जायचो. पण शेंदाड हिरवं असताना कडू असतं. तसं माणसं दुःखी का असतात? ती कडू का हिरवी असतात. अर्धवट माणसंच या जगामध्ये दुःखी असतात. माऊलीलाही माहीत असतं, म्हणून ते म्हणतात की ह्या जगातली सगळी माणसं सुखी होते, पूर्ण होऊ दे, मॅच्युअर होऊ दे, परिपक्व होऊ दे. मॅच्युअर झालेल्या माणसाला कुठलंच दुःख नसतं, 100% पॉझिटिव्ह तो असतो. पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजी जो आदिपुरखी अखंडित. जो खूप शांततेनं मनापासून त्याची आराधना करत जगतो आहेत अशी माणसं तयार होते. पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजी जो आदिपुरखी अखंडित. पुढं
आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकीये दृष्टा दृष्ट विजय व्हायचे. माऊलीला त्यावेळेला माहित होतं की गुरु सुद्धा एखाद्या वेळेस चूक करेल मानवी देहातला, पण ग्रंथ कधी चूक करणार नाहीत. म्हणून ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, तुम्हाला या मार्गावर चालायचं आहे ना, प्रकाशाच्या मार्गावर तुम्हाला जीवनाची कृतार्थता करायचं आहे ना, तर हे ग्रंथ घ्या असं म्हणतात माऊली. ये ग्रंथोपजीवीये विशेष लोकीये. हा ग्रंथ वाचल्यानंतर काय मिळेल? मी स्वतः, माझी बायको रोज 100 ओव्या आम्ही वाचतो. 100 ओव्या, अभंग 10. 100 ओव्या रोज वाचल्या तर 3 महिन्यामध्ये एक पारायण पूर्ण होतं. वर्षात 4 पारायण पूर्ण. किती वेळ लागतो? 10 मिनिटं. म्हणजे एखाद्याची मापं काढायला सुद्धा जेवढा वेळ लागत नाही त्याच्या कमी वेळामध्ये 100 ओव्या होतात आणि पुण्य मिळतं. मी 1993ला 92-93ला मी शिरोळा गट विकास अधिकारी होतो. त्यावेळेला साक्षरता अभियान सुरू होतं आणि आम्हाला टार्गेट होतं प्रत्येक अधिकाऱ्याला एक तरी माणूस साक्षर करायचा. मी शासकीय क्वार्टरमध्ये राहत होतो. माझी भांडी घासायला तिथले माणिमावशी येत होती. 65-70 वर्ष वय असेल तिचं. माणिमावशी यायची सकाळी. ती भांडी घासायला लागली की माझी आंघोळ व्हायची. मी बसायचो देवापुढं, ग्रंथ वाचायचो, ज्ञानेश्वरी, गाथा. एक दिवशी ती म्हटली, साहेब काय वाचताय? मी म्हटलं ज्ञानेश्वरी वाचतोय. ती म्हटली, त्यानं काय होतं? आता तिला काय? तिला म्हटलं पुण्य मिळतं. मग मला म्हणजे एकटंच मिळवणार का? मी म्हटलं तुझी अडचण काय? ती म्हणली मला वाचा येत नाही, वयवर्ष 65-70. मग म्हटलं उद्या सकाळी तू येतीस 7:30ला, 7 वाजता येशील का? ती म्हणजे होय. अंकल्पी आणली. अनायसे टार्गेटचं गिराईक मला घरातच मिळालं. सुरू झालं दुसऱ्या दिवशीपासून शिकवायला. 3-4 महिन्यामध्ये अंकल्प तिला शिकवून संपली. माझी बदली झाली. मी कराडला व्हिडिओ म्हणून माझी बदली झाली. 2-2.5 वर्षानंतर तिचं एक पत्र मला आलं. अजून झोपून ठेवलं आहे तिचं पत्र. मोडक्या तोडक्या अक्षरात आहे. पेनात मुगळं बाहेर पडावं ना तसं तिचं अक्षर. पण अक्षरात तिनं लिहिलंय काय? तिनं मला लिहिलंय, साहेबा ज्ञानेश्वरी वाचून संपली. समारोपाच्या जेवणाला ये. तिला ज्ञानेश्वरी वाचायला 2.5 वर्ष लागली. तिला ज्ञानेश्वरीची सुरुवात करायला 70 वर्ष लागली. हा होईल दान पासाव येणे वरे ज्ञानदेव सुखी याचा. शेवटची ओवी. एवढं सगळं मागितल्यानंतर या महापुरुषाच्या मनामध्ये एक शंका येते, मी केवढं मागितलं? माणूस नावाची जात चांगली वागू दे, त्याच्या मनातलं पाप संपू दे, या जगातली भांडणं संपू दे, सगळी व्यापक आणि विशाल मनाची होऊ दे, या जगातलं सगळं दुःख संपू दे, सगळी पूर्णत्वाला पोहोचू दे. एवढं मोठं मागितल्यानंतर आता शिल्लक काय राहतं? मागितल्यानंतर शंका येते, एवढं मागितलंय आणि समोर निवृत्तीनाथ बसलेत. या जगामध्ये मायबापानो गुरु शिष्याच्या आजपर्यंतच्या जोड्यामध्ये गुरुची जोडी आहे. गुरु आहे ना तो वर आहे आणि शिष्य आहे तो खाली आहे. पण एकमेव जोडी जगाच्या बाजारामध्ये, एकमेव होऊन गेलेल्यापैकी की जिथं शिष्य वर आहे आणि गुरुदेव खाली आहेत. माऊली वर आहे आणि गुरुदेव खाली आहेत समोर श्रोत्यांच्या मध्ये. आणि मग हे गुरुदेवांच्याकडे विचारतोय, एवढं मागितलंय देवा, ही होईल का? माणसं जगतील एकमेकाशी सुखानं, चांगली वागतील, हा होईल दान पसाव, हा होईल? मग खालून निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत लाडक्याला, अरे तुझ्या इतकं देखणं मागणं आजपर्यंत कुणी नाही मागितलं. प्रत्येकानं स्वार्थाचंच मागणं आजपर्यंत मागितलंय रे. का नाही होणार तुझं मागणं? अरे होईल, हा होईल दान पसावो, हा होईल दान पसावो, हा होईल दान पसावो. खालून गुरुदेव आशीर्वाद देतील, अरे का नाही होणार? होईल, हा होईल दान पसावो, हा होईल दान पसावो. येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला. कुणी मागावं पसायदान? कुणी मागावं? 11, 9, 7, 5 वर्षाची लेकरं आहेत. तथाकथित धर्ममार्तंडांनी या लेकरांच्या आईवडिलांना शिक्षा दिली. हे आईवडील गेले धर्ममार्तंडांच्याकडे, त्या पैठणच्या, आणि ते म्हणतायत आम्ही संन्यासी आहोत, आम्ही चूक केली, आमच्या लेकरांना कुणी शिवून नाही घेत. त्यावेळेला या 4ही लेकरांना कुणी शिवून घेत नव्हतं. आज माऊलींच्या दर्शनाला 2-2 किलोमीटरची लाईन आहे. ही लेकरं भिक्षा मागायला गेली तर यांच्या खापराच्या भांड्यामध्ये कोण भिक्षा देत नव्हतं. आज सोन्याचा मुकुट आहे माऊलींच्या समाधीवर. माणसं किती विचित्र आहेत. ते म्हणतात की कुणी मागावं? धर्ममार्तंडांनी सांगितलं या लेकरांना, तुम्हाला पोरांना घ्यायचं असेल समाजामध्ये तर तुम्हाला मरावं लागेल, तुम्हाला आईबापाला. आईबाप म्हणतात आम्ही मेलो तर घ्याल, पोरांना घ्याल समाजामध्ये? घेऊ ना म्हणतात. त्या दिवशी रात्री आले असतील आई वडील आळंदीच्या त्या चंद्रमौळी झोपडीमध्ये, त्या सिद्ध बेटामध्ये. पोरं वाटच बघत बसली असतील की रात्री येणार आहेत आई वडील.
आले असतील आई वडील दारात, झोपडीचा दरवाजा उघडला असतील आणि 4 पोरं त्या पणतीच्या प्रकाशामध्ये त्या आईबापांना दिसले असेल. आईवडिलांच्या पोटामध्ये कालवा कालव झाली असेल. 4 सूर्य झोपले आहेत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई. नवस केला तरी अशी लेकरं जन्माला येत नाहीत. अनंत जन्माची पुण्याई असेल तरच अशी लेकरं जन्माला येतात. आपल्या पोटी भोरटी, डॉल्बीवर नाचणारी, बापाला आनंद देणारी, बाप म्हणते ती नगीनं डान्स करते ना मजा आहे. आज 4 सूर्य दिसत आहेत. कालवा कालव झाली असेल आई वडिलांची. थोरल्याला उठवलं असेल निवृत्तीनाथाला, बाहेर घेऊन अंधारात गेले असतील आई वडील. निवृत्तीनाथानं सांगितलं असतील, बाळा सांभाळशील या धाकट्यानं, तिघांना सांभाळशील, होशील त्यांचा बाप, होशील त्यांची आई, होशील त्यांचा चुलता, होशील सखा. निवृत्तीनाथाने विचारलं असेल, तुम्ही कुठं निघाला? त्यांनी सांगितलं असेल, बाळा खूप दूरच्या यात्रेला निघालो, न परतीच्या वाटेवर निघालो. निवृत्तीनाथाने अनवधानाने सांगितलं असेल आई वडिलांना, सांभाळीन दे. आई वडील रात्रीच्या अंधारामध्ये निघून गेले असतील. सकाळ झाली असेल, ही पोरं उठली असतील. आई येणार होती रात्री, बाबा येणार होते, बाबा लक्षात आलं असेल, पण नाही बाबा न दिसता टाहो फोडला असेल या लेकरांनी. इंद्रायणीला सुद्धा थरकाप झाला असेल. त्या पोरांनी पसायदान मागावं, की ज्यांचं काहीच नाही त्या पोरांनी पसायदान मागावं. माऊलीने सुद्धा जावं कसं, संजीवन समाधी घ्यावी कशी. 21 वर्ष पूर्ण झाली आणि पंढरीला माऊलीने जाहीर केलं की नामदेवरायांना सांगितलं, नामदेवराय आम्ही निघालो. नामदेवरायाने विचारलं असेल ज्ञानदेवांना, माऊली निघालं कुठं? ते म्हणे की संपलं ना आमचं काम, आम्ही आलो. ज्ञानेश्वरी सांगितली, चांगदेव पासिष्ठी सांगितली, अमृतानुभव सांगितला, हरिपाठ सांगितला, अभंगाची निर्मिती केली. मला जे काम सांगितलं होतं ते काम संपलं ना, मला जावं लागेल. त्या दिवशी रात्री पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नामदेवरायांनी कीर्तनामध्ये सांगितलं असेल की माऊली आता संजीवन समाधी घेतात. आणि त्याच क्षणानं सगळ्या वैष्णवांनी, सगळ्या वारकऱ्यांनी निर्णय घेतला असेल की आता माऊलींच्या संजीवन समाधीला आपल्याला सगळ्यांना जायचं. पंढरीचा पोहा फुटला असेल वारकऱ्यांचा आणि सगळेच जण आता आळंदीकडे निघाले असतील. त्रयोदशी पर्यंत ते पोहोचले असतील त्या आळंदीला. नामदेवरायांच्या लेकरांनी सिद्धेश्वराच्या मंदिराच्या समोर 3.5 पावलामध्ये ते समाधीपीठ सजवलं असेल. दाराच्या समोर नामदेवरायांनी निवृत्तीनाथ उभे असतील. ती सकाळ उठले असतील. माऊलीनी इंद्रायणीमध्ये आंघोळ केली असेल. इंद्रायणीला सुद्धा वाटलं असेल की पुन्हा या चैतन्याचा, या महापुरुषांच्या पावलांचा स्पर्श नाही होणार, म्हणून ती उचंबळून येऊन माऊलींच्या पावलांना स्पर्श करत असेल. माऊली समाधीपीठाकडे निघाले असतील. धाकटी मुक्ताई पळत आली असेल. जरी ते देव होते, जरी मुक्त आत्मे होते, जरी पुण्यात्मे होते, तरी शरीर धारण केलं होतं. का नाही माया असणार? ती आली असेल धाकटीला, भावाला मिठी मारली असेल. ती म्हटली असेल, थांब थांब ना जाता, कुठं निघाला असतो? की जी मुक्ताई सांगते की जगी व्हावे वन्नी, संती व्हावे पाणी. अरे दादा, जग वन्नी, तुमचं माझ्या सारख्याचं अंतःकरण कामक्रोधानं पेटलेलं आहे. तू आणि मी संत म्हणून जन्माला आलेलो आहे. या सगळ्या आगीवर पाणी टाकण्यासाठी तुझा माझा जन्म आहे, ही सांगणारी मुक्ताई सुद्धा त्यानं मिठी मारली असेल. ज्ञानेश्वर माऊलीने धाकट्या बहिणीची ती मिठी अशी सोडवली असेल. माऊली पुढे जात असतील. 17 वर्षाचं सोपन काका पळत असेल, दादाला मिठी मारली असेल. तो म्हटला असेल, दादा ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, तूच सांगितलंस ना, मग चल ना दादा, बसूया ना आपण, समजून सांग ना मला. तीही मिठी सोडवली असेल. माऊली आले असतील समाधीच्या दारामध्ये. तुमच्या माझ्यावर नामदेवरायांचे थोर उपकार आहेत. ह्या 4ही समाध्यांचं वर्णन नामदेवरायांनी स्वतः बघितलंय. त्याला समाधीपीठ नावाचं नामदेव गाथेमध्ये प्रकरण आहे. संत श्रेष्ठ नामदेवरायांचं सगळ्यात मोठे आमच्यावर उपकार कोणते असतील? ह्या 4ही संतांचं समाधीचं सगळं वर्णन आखो दे काल रनिंग कॉमेंट्री नामदेवरायांनी अभंगाच्या रूपाने लिहिलेली आहेत. आणि आता ही दोघं समोर आली आहेत ना. डाव्या बाजूला निवृत्तीनाथ उभे आहेत, उजव्या बाजूला ज्ञानेश्वर माऊली उभे आहेत. आणि त्यावेळेला निवृत्तीनाथांच्या मनाची अवस्था कशी झाली? दोघं भाऊ भावाला भेटलाय, गुरु शिष्याला भेटलाय, घट्ट मिठी मारले, आक्रोश करतायत. आणि या गोष्टीचं वर्णन नामदेवरायांनी समाधीपीठ नावाच्या प्रकरणामध्ये केलंय. काय झाली अवस्था निवृत्तीनाथांच्या मनाची अवस्था? लिहितायत नामदेवराय, बांधल्या पेंडीचा सुटला असे आळा, तृण रणमाळ उधळती,
बांधल्या तळ्याचा फुटला असे पाठ ओ घप्पारा वाटे मुरडताचे. म्हणजे एखादं बांधलेलं तळ असावं, फुटावं फाट दिशी आणि त्याचं पाणी असं रानमाळ उधळावं. एखादी पेंडी असावी, वादळ यावं आणि त्या वादळानं पेंडी अशी अवकाशामध्ये जर दिशी निघून जावी. तशी अवस्था थोरल्या बाबाच्या अंतःकरणाची झालेली असावी. डाव्या बाजूला नामदेवरायाने धरावं, उजव्या बाजूला निवृत्तीनाथांनी धरावं. समाधीच्या पायऱ्या पायऱ्या उतरत उतरत माऊली समाधीच्या आसनावर विराजमान व्हावेत. आणि माऊलीने ते सांगावं, विश्वात्मक देवाला, हे देवा, माणूस म्हणून जन्माला आलो, समाजानं मात्र विषाची पिचकारी मारली रे. माणूस म्हणून नीट नाही जगू दिलं, पण मी मात्र जी चूळ भरली ना हे भगवंता, ती मात्र अमृताची भरली. कुणालाही मी शिवी शाप नाही दिली. अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये शिवी नाही, अत्याचार अन्याय शोषण करणाऱ्यांच्या विषयी शिव्या शाप नाहीत. अवघी ज्ञानेश्वरी फक्त अमृतानं भरली आहे. ऐसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थेशी विश्वंभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. ते म्हणतात की नाही रे दादा परमेश्वरा, मी चूळ भरली, ती अमृताची भरली. आता चल आणि तू समाधीचा तो दगड लावण्यात येतो आहे. आणि नामदेवराय म्हणतात की कैवल्याचा पुतळा संपला, निघून गेला असं सांगतात. ज्ञानेश्वरी पसायदान त्यांनी मागितलंय की ज्यांनी त्यांच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, त्यांनी जगाच्या कल्याण मागितलं. आणि म्हणून पसायदान श्रेष्ठ. पसायदान तर संपला आहे. माझा ज्ञानेश्वरीवर अधिकार नाही, माझा पसायदान सांगण्यावर अधिकार नाही आहे. पण समाजात एखादा गुंड असतो, तो कोणाच्याही केबिनमध्ये जातो आणि नंगा नाच करतो, थै 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 नाचतो. तसा इंद्रजित देशमुख नावाचा गुंड गेले पावणे दोन तास या पसायदानाच्या केबिनमध्ये धुडगूस घालतोय. पटला असेल तर स्वीकारा. तुमच्या माझ्या मनामध्ये पसायदान व्हावं, अवघं जग सुखी व्हावं, आनंदानं नाचावं, हे त्या महापुरुषाचं 850 वर्षापूर्वीचं स्वप्न तुमच्या माझ्या हृदयामध्ये उतरावं आणि खऱ्या अर्थानं पसायदान या सृष्टीमध्ये अवतारून अवघं जग सुखी व्हावं, अशी प्रार्थना तुमच्या माझ्या हृदयस्थ असलेल्या पांडुरंगाच्या चरणी करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.